नमस्कार. जनसेवा समिती विलेपार्ले यांच्यातर्फे आयोजित हे आजचं व्याख्यान ज्येष्ठ इतिहास संशोधक निनादराव बेडेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज आपण भेटतोय आणि इतिहासावरच्या एका विषयावरती आपण चर्चा करणार आहे. तर सर्वप्रथम मी जनसेवा समितीचे आभार मानतो की त्यांनी मला या कार्यक्रमासाठी बोलवलं. खरं तर माझं आयुष्यातलं हे पहिलं व्याख्यान आणि यापूर्वी मी आयुष्यामध्ये कधी व्याख्यान वगैरे दिलं नाहीये. आम्ही पुण्यामध्ये किंवा पुण्या-मुंबईमध्ये बरेचसे इतिहासावरची चर्चासत्र आम्ही नक्कीच केली. पण अर्थातच या कोविडच्या सिच्युएशनमध्ये हे काही शक्य नाहीये. तर त्यामुळं आज व्याख्यानाच्या निमित्तानं मी पहिल्यांदाच तुमच्या समोर येतोय. तर काही चुकलं तर नक्कीच माफ करा मला. जनसेवा समिती विलेपार्ले खरं तर ही एक अशी संस्था म्हणजे मला असं म्हणावंसं वाटेल की महाराष्ट्रात किंवा भारतात अनेक संस्था असतील आता. पण गेले 3 दशक ही संस्था लोकाभिमुख कामं करते. मला वाटतं 33वं वर्ष आता सुरू आहे या संस्थेचं. तर एखादी संस्था असणं आणि एखादी संस्था 30 वर्ष काम करणं यात प्रचंड फरक आहे. आणि या व्याख्यानाच्या निमित्ताने मी थोडासा नर्वस सुद्धा आहे. कारण या निनादरावांच्या स्मृतिदिनानिमित्त जी काही व्याख्यानं आतापर्यंत झाली गेल्या 5 वर्षात. तर या 5 वर्षात व्याख्याते जे येऊन गेलेत त्यांची नावं पाहूनच मला अतिशय विशेष वाटतं की आणि खरंच खूप मोठे व्याख्याते या कार्यक्रमांसाठी येऊन गेलेले आहेत आतापर्यंत. काकांबद्दल बोलायचं झालं म्हणजे आम्ही त्यांना काका म्हणतो कारण आमच्या इतिहास क्षेत्रातले जे काही मित्र आहेत आमचे त्यांचं आणि निनाद काकांचं खूप चांगले संबंध. त्याच्यामुळे आम्ही त्यांना हक्कानं काकाच म्हणतो. माझी फारशी खूप मोठा काळ माझी त्यांची ओळख नव्हती. म्हणजे ते जाण्यापूर्वी म्हणजे 2015च्या आधी 2014 साली माझी आणि त्यांची भेट झाली. माझे एक इतिहास अभ्यासक मित्र आहेत विशालराव खुडे. यांनी सरप्राईज दिलं मला आणि त्यांनी मला एकदा फोन केला. ते म्हणाले, "चल तुला एका ठिकाणी नेतो." असं म्हणून त्यांनी मॉडेल कॉलनीमध्ये काकांच्या घरी मला नेलं. दारावरची पाटी वाचून आय वॉज लाइक सरप्राईज होतो मी पूर्णपणे आणि आतमध्ये गेलो. काकाने खूप कम्फर्ट फील करवलं मला त्यावेळेस. 2014ची गोष्ट सांगतोय मी. त्या दिवशी रामनवमीचा दिवस होता आणि काका त्यांच्या खुर्चीवर बसलेले होते आणि त्यांच्या टेबलवर पुढे टीव्हीकडे एक टेप होता आणि त्या टेपवर गीत रामायण काका ऐकत होते. आम्ही आलो आणि काकांनी आमचं स्वागत केलं, बसवलं. त्यानंतर माझी विचारपूस केली, की "काय करतोस? काय-काय वाचलंय आत्तापर्यंत?" तर मी काकांना सांगितलं, की "हे थोडंफार वाचन केलंय आणि त्यानंतर गड-किल्ले वगैरे फिरण्याची थोडी आवड आहे." तर याच्यावरती काकांनी असं सांगितलं, की "थांब," म्हणले, "बस तू इथं. मी आतल्या खोलीत जाऊन येतो." तर त्यांनी त्यांची अभ्यासाची जी खोली त्यांची लायब्ररी तिथून त्यांनी बऱ्याचशा नोट्स आणल्या त्यांच्या हातामध्ये आणि माझ्या हातात त्या डायरेक्टली नोट्स दिल्या. त्यांच्या हातानेच लिहिलेले होते सगळ्या नोट्स आणि त्या नोट्समध्ये किल्ल्यांबद्दलची बरीच माहिती त्यांनी स्वतः टिपून ठेवली होती. बरेचसे ड्रॉइंग्स वगैरे काढलेले होते मला चांगलं आठवतंय. आणि त्यानंतर ते मला म्हणाले, की "कसं आहे रोहित, की आपल्या महाराष्ट्राला जवळपास 80 ते 85 फक्त किल्ले हे समुद्र किनाऱ्यावरती लाभलेले आहेत. किल्ले किंवा किल्ले सदृश्य वास्तू. तर माझी अशी इच्छा आहे, की आपण एकत्र ह्या सगळ्या किल्ल्यांना आपण एकाच ट्रिपमध्ये भेट देऊयात." अर्थात तो योग आला नाही. काका 2015 साली आपल्याला सोडून गेले. ते सोडून जाताना इतिहासाचं इतकं नुकसान झालं असं मी म्हणेन, की त्यांनी आयुष्यामध्ये बरेच इतिहासाचे विद्यार्थी घडवले आणि त्यांचं एक होतं, की इतिहासाबद्दल तुम्ही जेव्हा कधी काही बोलाल किंवा किंवा काही लिहाल, तर ते नेहमी ससंदर्भ मांडा, असा त्यांचा आग्रह होता. जर तुम्हाला इतिहासातली एखादी घटना माहीत नाहीये, तर त्याबद्दल नाही म्हणून सांगा, असा त्यांचा आग्रह नेहमीच राहिला. तर मला वाटतं, की आजच्या विषयाची सुद्धा प्रेरणा तेच आहेत. कारण मी असं ठामपणे सांगू शकतो, की अबे कॅरे किंवा बॉर्डा ही सगळी जी नावं आहेत, आता मी तुमच्या पुढच्या व्याख्यानात म्हणजे येणारच आहेत ही सगळी नावं. ही सगळी नावं लोकांना परिचित महाराष्ट्रात तरी करून देण्यासाठी निनादरावांचा खूप मोठा हात आहे. कारण त्यांच्या व्याख्यानातनं आपल्याला ही सगळी नावं समजत गेली. मलाही अबे वगैरे ही नावं सुरुवातीला माहीत नव्हती. आणि त्याच नंतर मला असं माझं नेहमीपासून परकीयांच्या दृष्टिकोनातून जो मराठ्यांचा इतिहास आहे, त्याकडे नेहमीच माझा इंटरेस्ट राहिला. आणि नुकतंच मी सुरेंद्रनाथ सेनांचं जे पुस्तक आहे, फॉरेन बायोग्राफीज ऑफ शिवाजी, ह्याचा मराठी अनुवाद केला आणि आज तोच विषय मी तुमच्यासमोर पुढे घेऊन येतोय. तर मी आता स्लाइडला सुरुवात करतो. आपल्या विषयाला आपण विषय प्रवेश करूया असं म्हणूयात. आय होप माझा आवाज सगळ्यांना क्लिअरली येतोय. हो, येतोय. तर आज आपण जो विषय घेतोय म्हणजे इतिहासावरचं हे व्याख्यान आहे असं म्हणूयात. तर इतिहास म्हणजे काय? तर ह्याची अतिशय सुंदर व्याख्या महर्षी व्यासांनी आपल्याला दिलेली आहे. तर ते असं म्हणतात, की इतिहास काय आहे? तर इतिहास ही राष्ट्राची ज्योत आहे
आणि तिच्या प्रकाशात अंधकाराचा नाश होतो आणि आपल्या पूर्वजांच्या वास्तूंचे, व्यवहारांचे आणि राजांचे यथार्थ दर्शन घडते. मला वाटते महर्षी व्यासांनी महाभारतात ही जी व्याख्या केली आहे, याहून सुंदर व्याख्या मला आतापर्यंत मिळाली नाही इतिहासाबद्दलची. आणि अर्थातच महाभारत हा सुद्धा एक इतिहास आहे असं ते लिहितात. तर इतिहास आपल्याला इतिहास समजून घेताना नेहमी आपल्याला संदर्भांची जाणीव असली पाहिजे. जे काही समकालीन संदर्भ आहेत यामध्ये मराठ्यांच्या इतिहासाबद्दल स्पेसिफिकली सांगायचं गेलं तर आपल्याकडे काही पत्र आहेत, मोडी पत्र आहेत, फारसी पत्र आहेत, बखरी आहेत, काही ग्रंथ आहेत, काही काव्य आहेत, असे अनेक संदर्भ आपल्याला मिळतात. आणि या संदर्भांना धरूनच आज जो काही इतिहास मराठ्यांचा आपल्याला उपलब्ध आहे तो या संदर्भांना धरूनच आहे. यामध्ये कुठल्याही दंतकथा किंवा बाजार गप्पा नाहीये त्याच्यामध्ये. खूप फिल्टर्ड इतिहास आहे आपला असं नक्कीच म्हणता येईल आपल्याला. त्यानंतर इतिहासाबद्दल आजकाल काय झालंय माहितीये का, की सोशल मीडियाद्वारे इतिहास खरं खूप चुकीचा पसरवला जातोय. कोणी काही 4 ओळी लिहितो आणि इतिहासाबद्दल बऱ्याच काही गैरसमज पेरले जातात आहेत. आणि हे गैरसमज काढण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात खरं तर समाजातनं. तर असेच गैरसमज, मग हे गैरसमजांना काय करायचं तर काश्मीरमध्ये जेव्हा सत्ता होती काश्मीरमध्ये साधारण 12व्या शतकामध्ये, तेव्हा तिथे एक कल्लन नावाचा एक ऑथर होऊन गेला, लेखक होऊन गेला आणि त्याने राजतरंगिणी नावाचा एक ग्रंथ लिहिलाय. तर या राजतरंगिणीच्या उपोद्घातात त्याने एक श्लोक लिहिलाय. त्या श्लोकाचा अर्थ असा आहे की जो मनुष्य राग, द्वेष, लोभ काढून जो इतिहासाचं कथन करतो तो मनुष्य हा प्रशंसनीय होय, असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर मला वाटतं आजच्या इतिहासाच्या म्हणजे जे काही सोशल प्लॅटफॉर्म्सवर किंवा व्हॉट्सअपवर तुम्हाला जे काही मेसेज येतात, माझी सगळ्यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला विनंती आहे की असा कुठलाही मेसेज आला तर त्याला नक्कीच त्या गोष्टींचा संदर्भ विचारा. कादंबरी, चित्रपट, मालिका हा काही इतिहास नव्हे. तर संदर्भ ग्रंथ आज आज याच एका संदर्भ ग्रंथाबद्दल किंवा समकालीन जे काही उल्लेख आहेत त्याबद्दलच आपण आज चर्चा करणार आहोत. इतिहासाबद्दलची मी तुम्हाला एक महाभारतातली व्याख्या सांगितली, पण अलीकडच्या काळात इयचकार नावाचे एक खूप मोठे इतिहासकार किंवा भाष्यकार होऊन गेले. त्यांचं एक फार सुंदर पुस्तक आहे. ते पुस्तक तुम्हाला मिळालं तर तुम्ही नक्की वाचा. त्या पुस्तकाचं नाव आहे व्हॉट इज हिस्ट्री. आणि या व्हॉट इज हिस्ट्री पुस्तकामध्ये त्यांनी इतिहासाची आणखी एक खूप सोपी आणि सुंदर व्याख्या दिली आहे. ते म्हणतात की व्हॉट इज हिस्ट्री? हिस्ट्री इज नथिंग बट अनएंडिंग डायलॉग बिटवीन पास्ट अँड प्रेझेंट. याचा अर्थ काय तर इतिहास हा नेहमी एक न संपणारा संवाद आहे भूतकाळ आणि वर्तमानातला. मला वाटतं की इतिहास तुम्ही जेव्हा सांगता किंवा वाचता तर तो उपयोगी असला पाहिजे प्रेझेंट टेन्सला सध्याच्या. हे त्यातनं महत्व कळतं. इतिहासात जसं म्हणतात की चंदनी आहे आणि कोळसा सुद्धा आहे, तर आपण नक्की काय घ्यावं ह्याचं एक चांगलं उत्तर या डेफिनेशन मधनं तुम्हाला मिळतं. यासोबतच अनेक आपल्या मराठ्यांच्या इतिहासकारांनी म्हणा किंवा जगभरातले जे काही इतिहासकार आहेत त्यांनी ह्या संदर्भांना धरूनच ही सगळी मांडणी केली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला समजा एखादी घटनेचा अभ्यास करायचा असेल तर तुम्ही त्या घटनेचं विश्लेषण तुम्हाला जर का करायचं असेल तर यू हॅव टू स्टडी द हिस्टोरियन फर्स्ट. म्हणजे तुम्हाला इतिहासकार आधी माहित असला पाहिजे. त्याच्यामुळे याच इतिहासकार जे आहेत लेखक यांनी पुढे आणखी एक असं लिहिलेलं आहे की तू म्हणजे स्टडी द हिस्टोरियन बिफोर यू स्टडी द फॅक्ट्स, असं त्यांनी म्हणलंय. की तुम्हाला एखाद्या घटनेचं इंटरप्रिटेशन करायचं असेल तर आतापर्यंत होऊन गेल्या इतिहासकारांनी त्याच्याबद्दल काय काय लिहून ठेवलंय हे नक्की जरूर पहा. त्यातनं तुम्हाला बरीचशी मदत होईल. काही नवीन पुरावे उजाडात आलेले आहेत ते तुम्हाला कळतील त्यातनं. तर हे सगळं झालं विषय प्रवेश, म्हणजे इतिहास काय किंवा इतिहास कसा मांडला जातो तर याबद्दल झालं. आता पुढे जातो कार्यक्रमासाठी. तर मराठ्यांच्या इतिहासाबद्दल साधन चिकित्सा हा खूप मोठा विषय आहे. त्यासाठी एक वेगळं व्याख्यानच आयोजित करावं लागेल खरं तर. त्याचं असं आहे की मराठ्यांचा इतिहास आणि मुघलांचा इतिहास याच्यामध्ये प्रचंड फरक आहे. मराठ्यांच्या इतिहासाच्या संशोधनाला जी सुरुवात झाली, म्हणजे तुम्हाला डावीकडे जे चित्र दिसत आहेत त्याच्यामध्ये V.K. राजवाडे यांनी खरं तर मराठ्यांच्या इतिहासाची साधनं शोधायला सुरुवात केली. आणि त्यानंतर पुण्यामध्ये भारत इतिहास संशोधक मंडळ ही संस्था सुद्धा स्थापन झाली. यांचा उद्देश एकच होता की मराठ्यांच्या इतिहासाबद्दल जे काही आपल्याकडं उल्लेख आहेत, जी काही कागदपत्र आहेत ही सर्वप्रथम जमा करूयात आणि याच्यानंतर त्याचं विश्लेषण करूयात. त्याच्यामुळे राजवाडे खंडातल्या प्रस्तावना जर का तुम्ही पाहिल्या तर तुम्हाला त्याची डेप्थ कळेल की मराठ्यांच्या इतिहासाबद्दल किती प्रकारची साधनं आज आपल्याला उपलब्ध आहेत. मुघलांच्या इतिहासाबाबत तसं नव्हतं. त्यांनी खरं तर कथारूपात खूप सुरुवातीलाच इतिहास लिहायला सुरुवात केली आणि हळूहळू त्यांचे मग डॉक्युमेंट्स पुढे यायला सुरुवात झाली. तर हा खूप मोठा फरक आहे. आणि मराठ्यांच्या इतिहासात मग खरी साधनं कुठली किंवा विश्वसनीय साधनं आणि अविश्वसनीय साधनं ह्यांचं एक चांगलं फिल्ट्रेशन होत गेलं त्या काळात.
आणि मला वाटतं की आज आपण जो इतिहास आजच्या 21व्या शतकात जो काय बघतो इतिहास, ते ह्या सगळ्यांची देण आहे. याच्यामध्ये मग राजवाडे असतील, वासुदेव शास्त्री खरे असतील, सरदेसाई आहेत, वासी बेंद्रे आहेत, त्यानंतर दत्तवामन पोद्दार आहेत आणि अलीकडच्या काळामध्ये मग बाबासाहेब पुरंदरे आहेत आणि काकांचं नाव सुद्धा त्यामध्ये घ्यावं लागेल. या सगळ्यांनी मराठ्याच्या इतिहासाची खूप विश्लेषक पद्धतीने साधन चिकित्सा केली आणि त्यामुळंच आज आपल्याला हा सगळा इतिहास आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीत मांडता येतो. मराठ्यांच्या इतिहासाला एक आजचा 21व्या शतकात आता अलीकडे खूप चांगलं वलय प्राप्त झालेलं आहे. तर हे सांगत असताना मला वाटतं आता आपण विषयाला खरं तर सुरुवात करूयात. जो ऍक्च्युअली आजचा विषय आपला. तर आजचा विषय जो आहे म्हणजे परकीयांच्या दृष्टिकोनातून छत्रपती शिवाजी महाराज. तर आजच्या ह्या पूर्ण स्लाइड शो मध्ये किंवा ह्या व्याख्यानामध्ये आपण एका टाइमलाईन पकडून जाऊयात. म्हणजे आपलं व्याख्यान इकडे तिकडे जाणार नाही. ह्यासाठी कालखंड जो आहे तो असा आहे की शिवाजी महाराजांचा जन्म म्हणजे 1630 आणि शिवाजी महाराजांचा मृत्यू 1680 या दरम्यानच्या घटना ज्या आहेत या घटनांकडं ह्या परकीयांनी काय दृष्टिकोनातून इतिहास लिहिला याबद्दलची आज आपण चर्चा करणार आहोत. त्यापूर्वी मला वाटतं की एक फार सुंदर वाक्य एका पत्रात सापडतं. हे पत्र अर्थातच शिवाजी महाराजांच्या नंतर लिहिलेलं आहे, पण एकूणच मराठ्यांची ताकद काय होती हे या वाक्यातून दिसतं. एक इंग्रज अधिकारी होता कॅप्टन मॅकफर्सन आणि ह्यानी त्याच्या मित्राला म्हणजे एक मित्र अधिकारी होता त्याचा लंडनमध्ये, तर त्याला कर्नल चॅम्पियन त्याचं असं नाव आणि त्यांनी त्याला एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये तो असं लिहितो की जगाच्या पूर्व भागामध्ये मराठ्यांचे इतके बलवान राष्ट्र कुठलंही नाहीये. खरं तर माधवराव पेशव्यांच्या नंतरचा काळ आहे हा, पण आपल्याला एकूणच या वाक्यातनं मराठ्यांची ताकद आपल्याला नक्कीच या वाक्यातनं कळते. तर परकीय कुठल्या दृष्टिकोनातून कुठल्या जिज्ञासू वृत्तीने आपल्याकडे बघत हे या पत्रातनं कळतं. पुढे एक असा उल्लेख आहे, फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे ही, मला वाटतं आता लाईव्ह बघणाऱ्या बऱ्याच लोकांना माहित असेल की शिवाजी महाराजांनी जी सुरतेवरती दुसरा हल्ला केला, जी दुसरी लूट केली आपण म्हणतो, तर ह्या लुटीची बातमी लंडन गॅझेट नावाच्या वर्तमानपत्रात छापून आली होती. ही छापूनच नव्हती आली तर हे आता तुम्हाला उजव्या बाजूला जे चित्र दिसतंय ते याच वर्तमानपत्राचं 1672 सालचं चित्र आहे आणि फ्रंट पेजलाच तो उल्लेख आहे की शिवाजी वॉज अ रिबेल, म्हणजे शिवाजी महाराज हे बंडखोर होते आणि त्यांनी एकूणच मुघलांच्या सत्तेला आता आव्हान दिले आणि ते स्वतःचं राज्य आता बनवू पाहतात आहेत. तर मला वाटतंय की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 1674 झाला. त्याच्या आधी 4 वर्ष म्हणजे 1670 साली ही सुरतेची दुसरी लूट झाली. शिवाजी महाराजांच्या दृष्टिकोनातून किंवा सुरतेचं एक खरं खूप मोठं महत्व होतं जगभरात. कारण ही व्यापाऱ्यांची म्हणजे खूप मोठी बाजारपेठ होती सुरत. आणि या सुरत लुटीची ही बातमी लंडन गॅझेट सारख्या एक राजपत्र म्हणू आपण किंवा हे वर्तमानपत्र खरं तर चौकांमध्ये युरोपियन देशांमध्ये असं वाचलं जायचं लोकांसमोर. तर मला वाटतं की परकीयांच्या वृत्तपत्रामध्ये शिवाजी महाराजांचं नाव हेडलाईन किंवा फ्रंट पेजवरती छापून येणं ही काही छोटी गोष्ट नाही आहे. त्यामुळे नक्कीच असं कळतं की शिवाजी महाराजांबद्दलच्या चर्चा त्या काळी युरोपियन देशांमध्ये नक्कीच होत असाव्यात. यानंतर मला वाटतं की खरं तर आता विषयाला ऍक्च्युली सुरुवात करतो मी, पण त्याच्यापूर्वी असं सांगतो की आता आपण हे सगळे एक्झाम्पल्स पाहिलेच, पण अगदी रिसेंटली मी तुम्हाला सांगतो की या विषयाचं महत्व कसं आहे. तर तुम्हाला माहित असेल की ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष म्हणजे आता जानेवारी 2021 साली या सगळ्या कोविडच्या सिच्युएशनमध्ये जेव्हा भारत सरकारने त्यांना मदत केली ब्राझील सरकारला, तर तेव्हा ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी एक ट्विट केलं होतं. त्या ट्विटमध्ये त्यांनी एक इमेज दाखवली होती. त्या इमेजमध्ये असं दाखवलं होतं की हनुमान आहेत, आपले भगवान हनुमान आहेत. त्यांच्या हातामध्ये लसींचा पुरवठा आणि रेमडेसिवीर हे त्यांच्याकडे येते. असं त्यांनी ट्विट केलं होतं की थँक यू इंडिया फॉर दिस. तर अर्थातच जानेवारी 2021 मध्ये हे सगळं ट्विट पाहिल्यानंतर भारतामध्ये बऱ्याच चर्चा घडल्या आणि अनेकांच्या भुवया सुद्धा उंचावल्या की अरे, पाश्चिमात्य लोकांना आपला इतिहास किंवा आपल्या रामायणासारखी गोष्ट त्यांना माहिती आहे असं वाटलं. तर हे अलीकडच्या काळात आपल्याला ह्याचं स्वाभाविक आहे की त्याला एक वेगळं वलय प्राप्त होतं. म्हणजे हे वाईट किंवा बरोबर मला माहित नाही, पण पाश्चिमात्य लोकांनी जेव्हा जेव्हा आपलं कौतुक केलंय तेव्हा नक्कीच त्याला एक विशेष वलय प्राप्त झालंय. त्यातलंच हे एक्झाम्पल होतं. खरं तर शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा तेव्हा त्यांची कीर्ती युरोपपर्यंत पोहोचली होती. हे आता समोर लंडन गॅजेटचं एक्झाम्पल आहेच आपल्या समोर. तर शिवाजी महाराजांच्या काळात अनेक युरोपियन लोक भारतामध्ये येऊन गेले. याच्यामध्ये मग पोर्तुगीज लोक असतील, फ्रेंच असतील, डच असतील किंवा इंग्रज अधिकारी असतील. तर हे जेव्हा लोक आले यांनी खरं तर ह्याच्यामध्ये काही व्यापारी होते, काही प्रवासी होते, काही धर्मप्रसारक होते किंवा काही अधिकारी सुद्धा होते.
आणि ह्या सगळ्यांनी शिवाजी महाराजांबद्दल बरंच काही लिहून ठेवलं आणि त्यांना एकूणच असं कळालं होतं. आपण स्लाइडमध्ये पुढे बघणार आहोत ते कोण-कोण लोक आहेत. तर ह्या लोकांना एकूणच असं कळालं होतं, की शिवाजी महाराज हे फक्त बंडखोर नाहीयेत. तर या माणसामध्ये एक युद्ध सेनानीची ताकद आहे किंवा कौशल्य आहे आणि यांना नक्कीच एक राज्य तयार करायचंय. तर असंच एकूण त्यांची लिहिताना भावना दिसते. आणि खरं तर आता मी जी मग तुम्हाला साधनं सांगणार आहे किंवा ज्यांची नावं घेणार आहे, ही खरं तर सगळी समकालीन मंडळी आहेत आणि इतिहासामध्ये समकालीन पुराव्यांना खूप महत्व आहे. अ, तर ही सगळी साधनं समकालीन असली तरी सुद्धा हे सगळे लोक जेव्हा युरोपातून भारतात आले, तेव्हा इथल्या ग्राउंड रिॲलिटीचा खरं तर त्यांना एवढा एक्सपिरियन्स नसावा किंवा एवढा अनुभव नसावा. कारण त्यांच्या या लिखाणामध्ये बऱ्याचशा चुका देखील आहेत. बऱ्याचशा बाजार गप्पा सुद्धा आहेत. ज्याला आपण बाजार गॉसिप्स सुद्धा म्हणतो. तर त्याच्यामुळे ही साधनं सगळी जी आहेत ना, ही खूप काळजीपूर्वक आपल्याला वापरावी लागतात. तर आपण आता एक-एक करून हे सगळे परकीय लोक कोण आहेत, ज्यांनी शिवाजी महाराजांना त्यांच्या दृष्टिकोनातून पाहिलं, त्यांचं राज्य कसं चालतं हे पाहिलं, त्यांचे गुण कसे पाहिलं. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात सर्वप्रथम मला नाव घेता येईल ते म्हणजे कॉस्मो द गार्डा. तर मला असं तुमच्या भुवया उंचावतील बऱ्याच जणांच्या, पण शिवाजी महाराजांचा आद्य म्हणजे सगळ्यात पहिला शिवचरित्रकार कोण? तर ह्याचं नाव नक्की आपल्याला घेता येतं. मराठ्यांच्या इतिहासामध्ये सभासद बखर हे सगळ्यात पहिलं चरित्र आहे, जे समकालीन किंवा त्या शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी लिहिलंय. पण हा जो सभासद होता, कृष्णाजी अनंत सभासद, हा शिवाजी महाराजांना समकालीन होता. आणि जे मराठीमध्ये आपल्याला जे शिवचरित्र आहे, हे सभासदाचं, सभासद बखर असं त्याचं नाव आहे. याच्यामध्ये आपल्याला शिवचरित्र सापडतं. पण ह्या सभासदाच्या आधी म्हणजे 1695 आता मी तुम्हाला जसं सांगितलं, की 1680 साली शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर अगदी 15च वर्षामध्ये या कॉस्मो द गार्डाने एक चरित्र लिहिलं. त्याची तुम्हाला स्लाइडवरती उजव्या बाजूला त्याच्या पुस्तकाची ही इमेज सुद्धा दिसते. तर हा गॉर्डा म्हणजे शिवाजी महाराजांचा हा आद्य शिवचरित्रकार तर होतोच. पण त्याचं कसं आहे, की हा जेव्हा भारतामध्ये आला, त्यांनी हा सगळा ग्रंथ लिहून ठेवला. तर ह्या एकूणच ग्रंथाचं म्हणजे जरी हा 1695 साली हा त्याचा ग्रंथ त्यांनी लिहून काढला, पण लगेचच काय याची छपाई झाली नाही. ही पुढे काही वर्षांनी म्हणजे 1730 साली ह्याचं प्रिंटिंग झालं. खरं तर हा पोर्तुगीज माणूस आणि पोर्तुगालला हे शिवचरित्र जेव्हा छापायला गेलं, तेव्हा तिथं खूप त्याची स्क्रुटिनी वगैरे झाली. त्या लोकांनी केली. आणि 1730 नंतर ह्या शिवचरित्राबद्दल तिकडं खूप क्युरिओसिटी निर्माण झाली. ह्याचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, की सुरेंद्रनाथ सेनांनी जेव्हा ह्या कॉस्मो द गार्डाचा अभ्यास केला, त्यावेळेस त्यांना काही पत्र मिळाली. आणि त्या पत्रामध्ये एक असं पत्र आहे, त्या पत्राची दिनांक आहे 5 जानेवारी 1733 म्हणजे हे जेव्हा छापून लोकांसमोर आलं पुस्तक, तेव्हा म्हणजे म्हणजे पोर्तुगीज हे आहे डॉक्युमेंट पूर्णपणे. आणि 5 जानेवारी 1733 साली एक फ्रोएस नावाचा अधिकारी आहे. त्याने काउंट नावाच्या दुसऱ्या अधिकाऱ्याला एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सुचवलंय, की "हे घे, हे शिवाजी महाराजांचं चरित्र मी तुला पाठवतोय आणि हे नक्की तू वाच." तर 1733 साली शिवाजी महाराजांचं शिवचरित्र वाच असं पत्र आपल्याला मिळालेलं आहे. त्याच्यामुळे ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. ह्याच्या पुढे असं झालं, की हे शिवचरित्र बरचसं लोकप्रिय झालं त्या तिथं. म्हणजे भारतामध्ये, हिंदुस्थानामध्ये जेव्हा ही पोर्तुगीजांची सत्ता होती आणि ह्या पोर्तुगीजांचे काही अधिकारी इकडे काम करायला होते. तर ह्या अधिकाऱ्यांमध्ये हे शिवचरित्र म्हणजे बऱ्याच जणांकडे ह्या कॉपीज असाव्यात, असं एकूण तिकडचा जो पत्रव्यवहार मिळतो आपल्याला त्याच्यावरून दिसतं. आणि हा यातला बराचसा पत्रव्यवहार सुरेंद्रनाथ सेनांनी स्वतः पाहिलेला आहे. तसा त्यांनी त्यांच्या प्रस्तावनेत देखील उल्लेख केलाय फॉरेन बायोग्राफीज ऑफ शिवाजीमध्ये. तर आद्य शिवचरित्रकार कॉस्मो द गार्डा हा अतिशय इंटरेस्टिंग माणूस वाटतो मला. हा खरं तर अ, शिवाजी महाराजांबद्दलच्या म्हणजे शिवचरित्राबद्दल बरीच माहिती देतो. अर्थात ही सगळीच माहिती त्याने दिलेली काय विश्वसनीय नाहीये. म्हणजे त्याच्या शिवचरित्रात बऱ्याचशा चुका देखील आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्म हा वसईला झाला असंही तो म्हणतो. पण काही चांगली माहिती सुद्धा देतो आणि त्याला प्रत्यंतर पुरावे देखील आपल्याकडे आहेत. तर हे पुरावे काय आहेत? तर तुम्हाला माहीत असेल की शिवाजी महाराजांनी सुरुवातीला कल्याण भिवंडी लुटली आणि ही दोन्ही शहरं जेव्हा ताब्यात घेतली, कल्याण भिवंडी, तेव्हा शिवाजी महाराज समक्ष तिथे गेले आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना म्हणजे त्यांचे हाताखाली जे लोक होते, त्यांना हात दाखवून सांगितलं की ही भिंत
ही भिंत आणि ही भिंत असं त्यांनी हात दाखवला भिंतींकडे. आणि त्या भिंती तोडल्यानंतर त्याच्यामधनं सोन्याचे अंडे मिळाले. माझ्या माहितीनुसार असाच काही उल्लेख आपल्याला मराठ्यांच्या काही बकरींमध्ये सुद्धा आढळतो, की शिवाजी महाराज कल्याण भिवंडीला गेले आणि तिथे त्यांनी भिंतींकडे हात दाखवला. त्या भिंती तोडल्यानंतर काही सोन्याचे हंडे वगैरे सापडले. हा एक अतिशय इंटरेस्टिंग उल्लेख हा कॉस्मोद गार्डा देतो. याशिवाय तो बऱ्याच शिवचरित्रातल्या अनेक घटनांचा तो उल्लेख देतोच. त्यातली एक सुरुवातीची इंटरेस्टिंग गोष्ट मला अशी आठवते, की पुण्यामध्ये जेव्हा शिवाजी महाराज होते, तेव्हा सुरुवातीला त्यांनी जुन्नर शहर लुटलं. हे जुन्नर शहर मुघलांच्या ताब्यात होतं आणि शिवाजी महाराज तिथे गेले आणि तिथला असा उल्लेख गार्डा करतो, की शिवाजी महाराज गुप्तपणे तिथे चालत गेले. ते लोकांमध्ये मिसळले आणि लोकांमध्ये मिसळल्यानंतर त्यांनी लोकांशी गप्पा वगैरे मारल्या. ह्या गप्पा मारताना त्यांनी हातावरती कागदी काहीतरी नोंदी करून घेतल्या आणि ह्या सगळ्या नोंदी करून घेताना ते ह्या नोंदी करण्यासाठी ते नेहमी शाईचा दौत स्वतःसोबत बाळगत. तर मला वाटतं की आता तर सर्वांना माहितीच आहे की शिवाजी महाराज हे स्वतः साक्षर होते. त्यांना अक्षरांची ओळख होती. अगदी सुरुवातीच्या काळात काही गैरसमज होते मराठ्यांच्या इतिहासाबद्दल, की शिवाजी महाराज हे शिकलेले आहेत का नाही आहेत. पण मला वाटतं हा एक खूप चांगला पुरावा आपल्याला कॉस्मो द गार्डाच्या निमित्ताने मिळतो, की शिवाजी महाराज स्वतः काहीतरी नोंद करून घेत आणि त्यासाठी ते स्वतः शाईचा धोत वगैरे वापरत. हे सगळं कॉस्मो द गार्डने त्याच्या ह्या चरित्रात दिलंय. तुम्हाला ही जी उजवीकडे इमेज दिसते, विधा दो सेलिब्रेट शिवाजी, ह्याचा अर्थ असा आहे की गौरवांकित शिवाजी महाराजांचं चरित्र, म्हणजे गौरवांकित शिवाजी महाराज असा त्याचा अर्थ आहे. तर हा जो गॉर्ड आहे, हा शिवाजी महाराजांचा जसा जुन्नरच्या लुटीबद्दल उल्लेख देतो किंवा पुढं अफजल खानाचा वध असेल, त्यानंतर मग सुरतेची लूट असेल. तर सुरत, मी जसं तुम्हाला सांगितलं, की सुरत अतिशय महत्त्वाचं शहर, अतिशय महत्त्वाची बाजारपेठ आणि सुरतेच्या ह्या पहिल्या लुटीच्या वेळेस काय झालं, की त्यांनी असं लिहिलंय, की शिवाजी महाराज हे त्यांच्या सैन्यासोबत तिकडे गेले आणि त्यांनी त्या सैन्याचे 4 भाग केले आणि 4 भाग करून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जा असं सांगितलं आणि जाताना असं सांगितलं, की तुम्ही मोठमोठ्याने सांगा माझं नाव, की मी आलोय म्हणून. तर ह्यातनं एक दरारा निर्माण करावंसं शिवाजी महाराजांना वाटत असावा आणि त्याचं अजून एक गोष्ट सांगतो, की जदुनाथ सरकार खूप मोठे इतिहासकार होऊन गेले. त्यांना असं वाटायचं, की ही जी सुरतेची लूट आहे, ही केवळ लूट आहे आणि केवळ पैशासाठी लूट आहे. तर त्याच्याशिवाय दुसरा शिवाजी महाराजांचा काही मोटो नव्हता. असं जदुनाथ सरकारांना वाटायचं. पण ते ह्या निमित्तानं आपल्याला ते खोटं करता येतं, की शिवाजी महाराजांना केवळ पैशासाठी ही लूट नव्हती. तो स्वतःचा दरारा निर्माण करता यावा, ह्यासाठी ती लूट होती. आणि मग तुम्हाला माहितीच आहे, की सुरतेची पहिली लूट आणि त्यानंतर सुरतेची दुसरी लूट झाली. यावेळेस खूप जबरदस्त धक्का बसला सुरतेच्या शहराला आणि खूप लुटालूट केली. ह्या गॉर्डनने अजून एक उल्लेख केलेला आहे, की ही जी सगळी लूट आहे ना, ह्या सुरतेची पहिली, ही लूट नेण्यासाठी शिवाजी महाराजांनी 900 बैल बोलवले आणि ह्या 900 बैलांवरती ही सगळी लूट नेली, असं तो गॉर्डा लिहितो. गॉर्डा हा खरंच खूप विस्तृत चरित्र लिहिलंय त्याने हे सगळं. पुढं तुम्हाला माहिती असेल, की शिवाजी महाराजांच्या आयुष्यात एक खूप मोठा प्रसंग ओढवला. तो म्हणजे पुरंदरचा तह. तर मिर्झा राजे जयसिंग हे दक्षिणेत उतरले मुघलांच्या बाजूने आणि त्यांनी शिवाजी महाराजांना खूप मोठा शह दिला आणि पुरंदरचा तह झाला यावेळी. तर शिवाजी महाराजांना जेव्हा शिवाजी महाराज स्वतः मिर्झा राजाच्या छावणीत गेले मिर्झाला भेटायला आणि ह्या मिर्झाला भेटायला जाताना या मिर्झाच्या तंबूच्या बाहेर एक द्वारपाल होता आणि शिवाजी महाराज जसे येत होते तसं त्यांनी बघितलं आणि तो थरथर कापायला लागला आणि तो थरथर जसा कापायला लागला तेव्हा शिवाजी महाराजांनी त्याला शांत केलं आणि शिवाजी महाराज म्हणाले, की "काळजी करू नको, मी तुला काही करणार नाहीये. मी इथं फक्त वाटाघाटी करायला आलोय, चर्चा करायला आलोय." तर असा एक उल्लेख हा गॉर्डा करतो. खरं तर ह्या गॉर्डाने पुढे काही चुकीची माहिती दिली, मी असं आधी सुद्धा सांगितलं. तर हा गॉर्डा शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीबद्दल थोडीफार चुकीची माहिती देतो. तो असं लिहितो, की शिवाजी महाराजांना मारण्याचा एकूणच उद्देश मुघलांचा होता. पण शिवाजी महाराजांनी मग ब्राह्मणाचा वेश घालून तिथून पलायन केलं आणि त्याचा खरं तर कुणाला सुरुवातीला अंदाज नाही आला, की शिवाजी महाराज इथून पळून जातील. पण ते ब्राह्मणाच्या वेशामध्ये गेल्यामुळं तिथून त्यांची सुटका झाली, असं तो लिहितो. खरं तर ह्या कॉस्मो द गार्डाच्या ह्या चरित्राचं फारसं विशेष महत्त्व नाहीये. कारण ह्यांनी ज्या घटना लिहिल्या आहेत, त्याचे प्रत्यंतर पुरावे आपल्याकडं दुसरीकडे आहेतच आणि ते अधिक विश्वसनीय आहेत, असं म्हणता येईल. पण ह्या गॉर्डाने एक खूप काय म्हणतात
अपरिचित असा उल्लेख केलाय, जो इतर मराठी साधनांमध्ये किंवा इतर कुठल्याही साधनांमध्ये आढळत नाही. तो म्हणजे मॉर्मगावची लढाई. तर गोव्याजवळचं मॉर्मगाव, कदाचित माझ्या माहितीप्रमाणे ते मडगाव असावं, मला माहित नाही याच्याबद्दल. तर हे मॉर्मगाव जवळ एक नाविक लढाई शिवाजी महाराजांनी लढली आणि तेव्हा पोर्तुगीजांनी काही त्यांची जहाजं पकडली, असा उल्लेख हा गॉर्डा करतो. मला वाटतं की ही जी घटना आहे, मॉर्मगावची नाविक लढाई, तर ही फक्त आपला गॉर्डाच्या या शिवचरित्रात मिळते. तर असा हा आपला पहिला आद्य शिवचरित्रकार कॉस्मो द गार्डा, आणि ह्यानी शिवाजी महाराजांना त्याच्या स्वतःच्या दृष्टिकोनातून पाहिलं आणि एक विस्तृतपणे चरित्र लिहिलं. हे चरित्र फॉरेन बायोग्राफीज ऑफ शिवाजी हे सुरेंद्रनाथ सेनाने जे पुस्तक लिहिलं, त्याच्यामध्ये सुरुवातीलाच विस्तृतपणे सगळं दिलेलंच आहे. आणि त्याची पोर्तुगीज प्रत सुद्धा आता इंटरनेटवर उपलब्ध आहे. ते तुम्ही नक्की वाचा. त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन वाचा. त्याचा मराठी अनुवाद मी केलाय. तो तुम्ही वाचू शकता आणि खूप अपरिचित घटना तुम्हाला तिथनं पाहायला मिळतील. तर आता पुढच्या एका परकीयाकडे येतो. तर हा तेवेनो, ह्याचं इंग्लिशमध्ये थेवनॉट असं पण शब्दशः उल्लेख करता येईल. तर हा एक फ्रेंच प्रवासी होता. उजव्या बाजूला तुम्हाला जे पुस्तक दिसतंय, हे तेच पुस्तक ज्याच्यामध्ये त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल बराचसा उल्लेख करून ठेवलाय. तर हे जे पुस्तक आहे, हे खरं तर 3 भागांमध्ये विस्तारलेलं आहे आणि ह्याचा जो तिसरा भाग आहे शेवटचा, तो खरं तर म्हणजे भारताबद्दल त्याने याच्यामध्ये चर्चा केली आहे. तो भारतात आला. खरं तर हे पुस्तक 1687 साली प्रकाशित झालं आणि शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याच्या सुटका किंवा आग्र्यामध्ये होते, त्या काळात हा इकडं खरं तर भारतात यायला निघाला होता. ह्याची खूप इंटरेस्टिंग गोष्ट मी तुम्हाला सांगतो, की 1665 साली हा भारताकडे यायला निघाला आणि तो इराण जवळच्या अब्बास बंदरात आला. हा खरं तर फ्रेंच प्रवासी म्हणजे फ्रान्सवरून आला होता. तो इराणपर्यंत पोहोचला कसाबसा आणि तिथून त्याला आता पुढं जायचं होतं. तर अब्बास बंदरात आल्यानंतर तिथं एकूण 6 जहाजं होती आणि त्याच्यापैकी 4 डच जहाजं होती. तर त्याचं असं झालं, की हा फ्रेंच प्रवासी आणि बाकीची 4 जहाजं तर डच जहाजं. त्याचं असं होतं, की डच लोक आहेत ना ही फ्रेंचांना त्यांच्या जहाजावरती कधी घेत नसत. त्याच्यामुळं त्या 4 जहाजांचा त्याला विचार सोडून द्यावा लागला आणि त्याच्यानंतर त्या 4 जहाजांचा विचार सोडून झाल्यानंतर एक शेवटी मुसलमानी जहाज होतं भारताकडे जाणारं आणि ते त्यांनी पाहिलं जहाज आणि त्यांनी ह्या उजव्या बाजूला त्याचं प्रवास वर्णन दिलेलं आहे. त्या प्रवास वर्णनात त्यांनी असं लिहिलंय, की मी त्या अब्बास बंदरात आलो. तिथं अशी 4 जहाजं होती. तिथं तर काय आम्हाला घेणार नव्हतेच. त्यानंतर एक मुसलमानी जहाज होतं आणि हे मुसलमानी जहाज इतकं निकृष्ट दर्जाचं होतं, की अतिशय खराब होतं हे जहाज आणि या जहाजावरती जर का कुठल्या पायरेट्सनी हल्ला केला, तर हे जहाज काय त्या पायरेट्ससमोर, चाच्यांसमोर टिकणार नाहीये. तर त्यांनी असं सगळं हे लिहून ठेवलं आणि आणि त्यांनी पुढं खूप महत्त्वाचा असा उल्लेख करून ठेवला, की ह्या भारताकडे जाताना समुद्रावरती ही शिवाजीची सत्ता आहे. म्हणजे शिवाजी नावाचा एक राजा आहे तिकडं आणि त्याची समुद्रावरती सत्ता आहे आणि त्याच्या आरमारात म्हणजे शिवाजी महाराजांच्या आरमारात जवळपास 100 गलबत आहेत, असा त्यांनी उल्लेख केलाय. त्याच्यामुळे अर्थातच हे जे काही मुसलमानी जहाज आहे, हे काही इथं टिकणार नाहीये. त्याच्यामुळे मी काय या जहाजातनं जाणार नाही. तो तिथं थांबला थोडे दिवस आणि मग तिथून थोडंसं नॉर्थला जाऊन पुन्हा दुसरीकडनं मग तो पुढं भारतात आला. पण ह्यातनं महत्त्वाचा उल्लेख काय कळतो आपल्याला, की शिवाजी महाराजांची सत्ता आहे ही समुद्रावरची. शिवाजी महाराजांचा आरमार आहे, तुम्हाला माहीत आहे. तर ह्या आरमारावरची सत्ता कशी होती आणि एकूणच दरारा शिवाजी महाराजांचा काय होता, त्याच्या या घटनेतनं त्यांनी प्रवास वर्णनातनं लिहिलेलं आहे तेवेनोनी. तर तो पुढं गुजरातला उतरला आणि तो सुरतेवरून काय आलं, की तो बैलगाडीत बसला एका आणि बैलगाडीत बसल्यानंतर तो सुरतेवरून अहमदाबादकडे निघाला. या अहमदाबादला त्यांनी असं पाहिलं, की औरंगजेबाने एक देऊळ आहे. ते शांतीदास नावाच्या माणसाने बांधलं होतं. तर हे शांतीदासाने बांधलेलं मंदिर आहे. औरंगजेबाने त्याचं मशिदीत रूपांतर केलंय. असं त्यांनी सुरुवातीच्याच वेळेस त्यांनी ही नोंद करून ठेवली त्याच्या पुस्तकामध्ये, त्याच्या प्रवास वर्णनात. आणि त्यानंतर तो पुढं वेरूळच्या लेण्या पण पाहायला गेला. त्यांनी कुणाकडनं तरी ऐकलं, की वेरूळला असं-असं काही लेण्या आहेत, त्या पाहण्यासारख्या. तर तो वेरूळच्या लेण्या देखील पाहिल्या. तर पुढं आता मी विषयाकडे येतो, की या तेलुगूंनी शिवाजी महाराजांबद्दल काय-काय लिहून ठेवलं. तर शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये या तेवणूला फार काही ह्याला किंमत नाहीये. कारण ह्याच्या प्रवास वर्णनात चांगल्या माहितीपेक्षा चुकाच खूप आहेत. कारण तो असं लिहितो, की शिवाजी महाराजांचा जन्म वसईला झाला. अतिशय चुकीची माहिती देतो हा. त्यानंतर तो असं लिहितो, की
शिवाजी महाराजांचे वडील म्हणजे शहाजी राजे. तर शिवाजी महाराजांनी जेव्हा बंड केलं विजापूरच्या आदिलशहा सोबत, तेव्हा त्या विजापूरच्या आदिलशहानी त्यांच्या वडिलांना म्हणजे शिवाजी महाराजांच्या वडिलांना शहाजी महाराजांना कैद केली आणि या कैदेतच शहाजी महाराज गेले, वारले असं त्यांनी लिहिलेलं आहे. अर्थात ही चुकीची माहिती आहे. तुम्हाला माहित असेल की होतगिरीच्या मला वाटतं जंगलामध्ये शहाजी राजांचा घोड्यावरून पडून मृत्यू झाला. तर ही काही चुकीची माहिती त्यांनी दिली आहे की कैदेतच मृत्यू झाला वगैरे. ह्यांनी एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी लिहून ठेवली की शिवाजी महाराजांचं वर्णन त्यांनी करून ठेवलेलं आहे. तो असं लिहितो की शिवाजी महाराज हे उंचीने लहान होते. त्यांचा रंग हा गव्हाळ होता. गहूवर्णीय होते शिवाजी महाराज. पण त्यांचे डोळे अतिशय तीक्ष्ण आणि ते अतिशय तल्लख बुद्धीचे होते, असं त्यांनी लिहून ठेवलंय. ह्यांनी खरं तर स्वतः शिवाजी महाराजांना पाहिलंय असं कधी काही लिहून ठेवलं नाहीये. आणि त्यांनी पुढे असं लिहून ठेवलंय की हे शिवाजी महाराज आहेत, हे दिवसातून एकदाच भोजन करत. मला वाटतं ह्याचे काही दुसऱ्या आपल्या मराठ्यांच्या इतिहासात जी कागदपत्र आहे त्याच्यामध्ये ह्याचे उल्लेख आहेत की शिवाजी महाराज दिवसातून एकदाच जेवायचे वगैरे. तर हा सुद्धा तसंच काही, हा तेवे नव्हे, हा सुद्धा असेच काही उल्लेख करतो. हा हा जो तेवेन आहे ना, मी जसं सांगितलं की शिवचरित्रात ह्याच्या स्टेटमेंट्सला फार फार काही महत्व नाहीये. पण हा ज्या रूट्सने आला किंवा हा हिंदुस्थानात जिथे-जिथे फिरला ना, तर ह्यांनी त्याचे जे रूट्स आहेत, त्याची खूप विस्तृत माहिती दिली आहे. त्याच्यामुळं एकदमच टाकाऊ असं साधन नाहीये हे ह्याचं प्रवास वर्णन. ह्याच्या प्रवास वर्णनातनं चांगली गोष्ट घ्यायची म्हणली, तर त्या काळातल्या तत्कालीन मार्गांची आपल्याला खूप चांगली माहिती मिळते या तेविनाच्या निमित्तानं. त्याच्यामुळं तुम्ही ह्या तेवेनाबद्दल नक्की वाचा पुस्तकामध्ये. तुम्हाला अतिशय ह्यांनी पण विस्तृत लिहिलेल्या सगळ्या गोष्टी. इंटरेस्टिंग हा तेवेना सुद्धा. आपण आता पुढच्या एका परकीयाकडे जाऊयात. तर मला वाटतं की आजच्या व्याख्यानातला अतिशय इंटरेस्टिंग पार्ट हा अ, अ, हा परकीय आहे. हा खरं तर एक बार्थोलोम्यू ॲबेकॅरे असं त्याचं नाव. आणि हा खरं तर एक फ्रेंच प्रशंसक आहे. पण हा खरं तर इटलीमध्ये ह्याचा जन्म झाला. त्याच्यामुळं इटलीचा आहे हा. हा भारतामध्ये 2 वेळा येऊन गेला आणि तो जेव्हा म्हणजे सन 1966 ते 71 असे काही 4 वर्ष आणि त्यानंतर तो पुन्हा गेला फ्रान्सला. आणि त्यानंतर तो पुन्हा आला हिंदुस्थानमध्ये 1672 ते 74 अशा ह्यानी 2 स्वाऱ्या म्हणजे 2 वेळा त्यांनी भारताला भेट दिली. आणि हा जो बार्थोलोम्यू ॲबेकॅरे आहे, ह्याचं एक वैशिष्ट्य असं आहे, हे सुद्धा एक प्रवास वर्णन आहे. फ्रेंच आणि काही बघायचं इटालियन भाषेत सुद्धा आहे. तर हा जो ॲबेकॅरे आहे ना, तर हा विशेष काय आहे, की ह्याने शिवाजी महाराजांबद्दल बरंच काय लिहून ठेवलं त्याच्या प्रवास वर्णनात. पण त्याने कुठेही शिवाजी महाराजांचा अपमान केलाय असं मला तरी त्याच्या लेखनातनं कुठं आढळलं नाहीये. आणि जेव्हा शिवाजी महाराजांबद्दल लिहिलंय, तेव्हा ते कौतुकास्पदच लिहिलेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगतोच त्याने काय-काय लिहिलंय. पण मला ह्याचं विशेष कौतुक करावंसं वाटतं, की ह्यानी बारकाईनं सगळ्या गोष्टी टिपून ठेवल्या. हा कुठं-कुठं जातो, शिवाजी महाराजांबद्दल जे काही लिहितो, मला वाटतं की मराठ्यांच्या इतिहासात कॅरेला खूप चांगलं स्थान मिळू शकतं. जर का आपण संदर्भांचं महत्त्व आपण बघायला गेलो तर. तर हा इटलीचा जन्म ह्याचा. पण जो फ्रेंच राजा होता, त्याचा एक मुख्य कारभारी होता, कोल्बेर नावाचा. तर ह्या कोल्बेरचा हा खरं तर एक म्हणजे फ्रान्सचा राजा, त्याचा अधिकारी कोल्बेर आणि या कोल्बेरच्या पदरी असलेला हा अबेकॅर आहे. तर हा बराच काळ म्हणजे मी जसं सांगितलं 2 वेळा हा भारतात आला आणि हा जेव्हा भारतात आला तेव्हा त्याचं वय साधारण 30 ते 30च्या आसपास असावं, असं त्याच्या लिखाणातनं एकूणच कळतं आपल्याला. तर हा जेव्हा आला तेव्हा त्यांनी असं लिहून ठेवलंय, की महाराष्ट्रात जी वसई आहे त्या वसईमध्ये फार उच्च म्हणजे चांगल्या प्रतीची साखर तयार होते, असं त्यांनी लिहून ठेवलंय सुरुवातीला. हा प्रवास करताना जेव्हा मग वसईवरून परत खाली इकडं यायला निघाला, कल्याण, भिवंडी वगैरे साईडला, तर हा प्रवास करताना त्याला वाघ दिसला, असं त्यांनी लिहिलंय. त्याचं असं झालं, ह्याच्यानंतर सांगतो मी, की तो जात असताना त्याला बंदुकांच्या गोळींचे काही आवाज आले. 2 बंदुकींच्या गोळींचे आवाज आले आणि त्या आवाजानंतर त्याच्या आजूबाजूनं हरणं आणि डुकरं पळत गेली आणि त्यानंतर वाघ आला समोर आणि त्या वाघाने ज्यांनी त्या वाघाला गोळ्या मारल्या होत्या, त्या दोघांना फाडून खाल्लं आणि अर्थातच तो घायाळ वाघ होता आणि त्या अधिकाऱ्याने असं लिहिलंय, की मी त्या वाघाला पाहिलं, पण मी 3री गोळी त्या वाघाला झाडली आणि तो त्यानंतर मग मेला, असं त्यांनी लिहिलेलं आहे. तर त्याला पुढं पण अनेकदा त्यांनी वाघ वगैरे पाहिलेत. तर त्याच्या प्रवास वर्णनात असे काही किस्से घडले. तर आता मी पुन्हा आपल्या विषयाकडे येतो, की त्यांनी शिवाजी महाराजांना कुठल्या दृष्टिकोनातून पाहिलं. तर
तुम्हाला माहित असेल की शिवाजी महाराजांचं एक खूप थरारक घटना त्यांच्या आयुष्यातली ती म्हणजे अफजल खानाचा वध. आणि ह्या अफजल खानाच्या वधाच्या वेळेस जेव्हा अफजल खान इकडं मराठ्यांच्या प्रदेशात यायला निघाला, तेव्हा त्यांनी असं लिहिलंय कॅरेने, की त्यांनी त्याच्या 200 बायकांना तिथं खूप त्रास दिला, मारलं वगैरे. यातली काही जी थडगी आहेत ती त्यांनी स्वतः डोळ्यांसमोर म्हणजे डोळ्यांदेखत पाहिली. अफजलपूरला अफजल खानाने त्याच्या बायकांना मारून टाकलं. त्यातल्या 63 थडगे जे आहेत, जे आता सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. त्या 63 खडग्यांचा उल्लेख हा कॅरे करतो. तर म्हणजे अतिशय निर्घृण हत्या केली या सगळ्या त्याच्या बायकांची. आणि त्यानंतर तो मग शिवाजी महाराजांवरती चालून आला आणि मग पुढं काय झालं हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. पुढं शाहिस्ते खान प्रकरण असेल, तेव्हा शाहिस्ते खान प्रकरणात शाहिस्ते खानाचा मुलगा कसा मेला, कसा तो धिटाईनं त्या शत्रूचा म्हणजे मराठ्यांच्या सैन्याला भिडायला गेला, पण त्याच्यातच त्याचा मृत्यू झाला, असं हा कॅरे लिहितो. अ, खूप इंटरेस्टिंग गोष्ट मला इथं या निमित्ताने सांगावीशी वाटते, की या कॅरेमुळं आपल्याला शिवाजी महाराजांचं स्वप्न काय होतं ना, हे आपल्याला खूप ठळकपणे कळतं. त्याचं असं झालं, की हा कॅरे चौल बंदराजवळ आला. चौल म्हणजे कोकणातलं एक गाव आहे, बंदर आहे. तर चौल अतिशय महत्त्वाचं तेव्हाचं ठिकाण. आणि ह्या चौलमधनं हे चौल खरं तर शिवाजी महाराजांच्या अधिपत्याखाली येत होतं आणि या भागातनं त्याला अबेकॅरेला प्रवास करायचा होता. अर्थातच हा प्रवास करण्यासाठी त्याला शिवाजी महाराजांच्या अधिकाऱ्यांची काही परवानगी घेणं आवश्यक होतं. तर हा परवाना काढण्यासाठी तो शिवाजी महाराजांच्या एका दफ्तरखान्यात आला किंवा ऑफिस म्हणू आपण त्याला. आणि त्यावेळेस त्यांनी मराठा अधिकारी जो आहे, त्याच्यासोबत जे संभाषण झालं, या अधिकाऱ्याचं नाव आपल्याला खरं तर कळत नाही. पण ह्या मराठी अधिकाऱ्यासोबत जे संभाषण झालं, त्यावेळेस कॅरे त्या मराठा अधिकाऱ्याला विचारतो, की तुमचा हा जो राजा आहे, ह्याचा आरमार मी तर पाहिलंच, पण तुमच्या राजाची नक्की नक्की ध्येय काय आहे तुमच्या राजाचं? ह्याच्या वेळेस ते मराठी अधिकारी जो काय त्याचं उत्तर दिलं मराठी अधिकाऱ्याने, ते त्याने त्याच्या या प्रवास वर्णनात लिहून ठेवलंय. तो असं म्हणतो मराठा अधिकारी, की आमच्या राजाला सिंधू नदीपासून बंगालच्या पलीकडे जी गंगा वाहते, तिथपर्यंतचा प्रदेश हा आधिपत्याखाली आणायचा आहे, तिथपर्यंत राज्य करायचं आहे. मला वाटतं की अबे कॅरे सोडून दुसरा कुठलाही परकीय इतक्या म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाबद्दल किंवा शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल असं काही लिहितो, तर कॅरेने हा उल्लेख केलेला आहे. अ, पुढं तुम्हाला सांगायचं झालं तर शिवाजी महाराजांनी जी दुसरी सुरतची लूट केली, त्यावेळी ह्या कॅरेने शिवाजी महाराजांची तुलना आहे, ती गुस्ताफस आडोल्फस हा जो स्वीडनचा राजा होऊन गेला, त्याच्याशी केलेली आहे. गुस्ताफस आडोल्फस. म्हणजे शिवाजी महाराजांसारखाच त्याचाही प्रदेश हा पारतंत्र्याखाली होता आणि मग त्याने कसं चपळाईने शत्रूचा सामना केला आणि ह्याची विस्तृत गोष्ट तुम्हाला पाहायला मिळेल. हा स्वीडनचा राजा आहे गुस्तावस अडोल्फस. तर ह्याच्याशी तुलना अबे शिवाजी महाराजांशी केली आहे. तर अतिशय महत्त्वाचे उल्लेख हा कॅरे करतो त्याच्यापुढं. आणि मला वाटतं की कॅरेचं चरित्र मी माझ्या ज्या मराठी अनुवादात करताना मलाही अतिशय रंजक गोष्टी कळाल्या. त्या विस्तृतपणे तुम्हाला वाचायचं असेल तर मी पुन्हा-पुन्हा तुम्हाला सांगेन की फॉरेन बायोग्राफीज हे पुस्तक नक्की वाचा. तुम्हाला त्यातनं कॅरेनी जे काही लिहून ठेवलंय, ते तुम्हाला खूप मजा येईल वाचताना सगळीच. तर आता आपण पुढचा एका परकीय मी टाईम बघतो. बराच वेळ होऊन गेला मला वाटतं. तर अ, फ्रान्सवा मार्टिन हा एक परकीय येऊन गेला इथं. तर तुम्हाला माहीत असेल जशी ईस्ट इंडिया कंपनी होती, तशीच फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी सुद्धा होती. या कंपनीची स्थापना 1664 साली झाली, म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातच. आणि ह्या मार्टिनने अ, इथं भारतामध्ये ह्या संस्थेची 40 वर्ष नोकरी केली. ह्या मार्टिनचं महत्त्व असं आहे, की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर जो काही दक्षिण दिग्विजय झाला, ह्या दक्षिण दिग्विजयाबद्दलची खूप विस्तृत हकीकत या मार्टिनने सांगितली आहे. त्याचं असं झालं, की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय केला आणि ह्या लोकांना कळालं कुठूनतरी, की शिवाजी महाराज दक्षिणेत उतरणार आहेत. तर आपल्याला शिवाजी महाराज दक्षिणेत का उतरलेत ना, ह्याचा मोटो ह्या मार्टिनमुळे कळतो. तो असं लिहितो, की शिवाजी महाराजांच्या माणसांकडनं आम्हाला कळालं, की आता ते दक्षिणेत उतरणार आहेत. तिकडं मुघलांचं सैन्य वरती म्हणजे लाहोर बाजूला पठाणांसोबत अफजल खान लढतोय. त्याचा फायदा घेऊन आता शिवाजी महाराज दक्षिणेत उतरले आणि दक्षिणेत ते कुतुबशहाशी हातमिळवणी करतील. त्याच्या वेळेस आपला म्हणजे ॲज अ फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी किंवा फ्रेंचांचा काय स्टँड असला पाहिजे. तर ह्यासाठी चर्चा करण्यासाठी त्याच रात्री पॉंडिचेरीला एक बैठक बोलावली गेली आणि ह्या बैठकीत चर्चा झाली, की शिवाजी महाराज जर दक्षिणेत उतरले तर आपलं काय होईल? तर म्हणजे खरंच यातनं कळतं, की शिवाजी महाराजांचा दरारा काय होता. आणि म्हणजे आपली
फ्रेंचांची भूमिका काय असावी. तर खरं तर हा मार्टिन आहे, मी फारशा डिटेलमध्ये जात नाही. ह्या मार्टिनला फादर ऑफ पॉंडिचेरी सुद्धा म्हणतात. म्हणजे पॉंडिचेरी जे आज आपल्याला पाहायला मिळतं शहर, त्याचा फादर म्हणून ह्याची गणना होते. त्याचं असं झालं की 1689 साली, म्हणजे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पण संभाजी महाराजांच्या काळात, संभाजी महाराजांच्या काळात पॉंडिचेरीमध्ये बांधकाम करावं किंवा पॉंडिचेरी स्थापन करावी अशी परवानगी त्यांनी संभाजी महाराजांकडनं घेतलेली. तर एकूणच दक्षिण दिग्विजयानंतर तुम्हाला माहित असेल की जिंजीपर्यंत शिवाजी महाराजांचं स्वराज्य कसं विस्तारलं गेलं आणि त्याच्या नजीकची ही सगळी त्याच भागातली पॉंडिचेरी, मग ही पॉंडिचेरी या मार्टिनने बांधली. ती सगळं झाल्यानंतर मग अजून एक अपरिचित अशी घटना आहे की राजाराम महाराज, म्हणजे संभाजी महाराजांनंतर राजाराम महाराज गादीवर आले आणि या राजाराम महाराजांनी काही हजार पॅगोडांना, मला त्याचा आता आकडा आठवत नाहीये, पण ही पॉंडिचेरी ह्या फ्रेंचांना विकली. ही विकताना हा मार्टिन यावेळेस इथं होता. तर एकूणच हा मार्टिन महत्वाचा यासाठी आहे की जिंजी, वेल्लोर या भागात शिवाजी महाराजांचं सैन्य कसं आलं, ते काय काय करत होतं ना, ह्याचे खूप विस्तृत आणि डिटेल्ड वर्णन या मार्टिनने केलेलं आहे. त्याच्यानंतर मला वाटतंय आता पुढच्या एका विषयाकडे जाऊयात. मी आटोपतं घेतोय थोडंसं, पण शिवराज्याभिषेकाचा साक्षीदार हेनरी ऑक्झिंग्टन, तुम्हाला उजव्या बाजूला एक पत्र दिसेल, हे त्या हेनरी ऑक्झिंग्टनचं हस्ताक्षर आहे. आमचे मित्र आहेत एक संकेत कुलकर्णी, जे लंडनला असतात, त्यांना ब्रिटिश लायब्ररीमध्ये हे पत्र मिळालं. तर म्हणजे ही डायरी मिळाली. ह्या हेनरी ऑक्झिंग्टननी, हा इंग्रज अधिकारी खरं तर, आणि ह्या हेनरी ऑक्झिंग्टनने हा हेनरी ऑक्झिंग्टन शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला स्वतः उपस्थित होता रायगडावरती. तर त्याने बरंच काय म्हणजे त्याच्या डायरीमध्ये शिवाजी महाराजांबद्दल लिहून ठेवलंच आहे. पण त्याचं असं झालं की ह्या ऑक्झिंग्टनचं महत्व मराठ्यांच्या इतिहासात यासाठी आहे की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जो झाला, तर तो मराठ्यांच्या कागदपत्रांमध्ये आपल्याला ह्या राज्याभिषेकाची वर्णनं, ह्याचे उल्लेख मिळतातच. पण मराठ्यांना शह देणाऱ्या ज्या सत्ता आहेत, म्हणजे आपण आदिलशाही सत्ता म्हणू, कुतुबशाही किंवा मुघल, यांनी राज्याभिषेकाबद्दल फार काही लिहून ठेवलं नाहीये. कारण त्यांच्या अर्थातच अपोजिटमध्ये शिवाजी महाराज होते. त्याच्यामुळं असं काही गौरव होतोय शत्रूचा, असं ते कधीच लिहून ठेवणार नव्हते. पण मी हेच म्हणेन की परकीयांच्या दृष्टिकोनातून ही साधनं का महत्वाची आहेत. तर आपण एकूणच असं बघतो की जिते, जेते आणि थर्ड पार्टीज, म्हणजे जे जिंकलेले असतात ते इतिहास लिहितात, त्यानंतर जे हारलेले असतात ते सुद्धा इतिहास लिहितात, आणि त्यानंतर मग आपण ह्या परकीयांच्याकडे येतो, जेव्हा ह्यांना आपण थर्ड पार्टीज म्हणतो. तर त्यातला हा हेनरी ऑक्झिंग्टन हा थर्ड पार्टी आपल्याला म्हणता येईल खरं तर, कारण ह्याने राज्याभिषेकाविषयी बरंच काही खूप डिटेल्ड वर्णन केलंय. उजव्या बाजूला तुम्हाला जी इमेज दिसतीये, तर ते त्यांनी असं लिहिलंय त्याच्यामध्ये की 6 जूनला मी रायगडावर आलो. म्हणजे तो ऑलरेडी रायगडावरच होता. 6 जूनला सकाळी मी 7 ते 8 वाजता साधारण सकाळी उठलो आणि मी दरबाराकडे निघालो. दरबारात गेल्यावरती मला शिवाजी महाराजांचं सिंहासन दिसलं. अतिशय भव्य दिव्य हे सिंहासन होतं आणि शिवाजी महाराजांचा पुत्र संभाजी महाराज, म्हणजे संभाजी, आणि त्यासोबतच मोरोपंत पिंगळे पेशवे, हे त्या सिंहासनाच्या अगदी खालच्या पायरीवरच बसलेत आणि त्यासोबतच एक ब्राह्मण पण आहे तिथं, हा कदाचित घागाभट्टच असावा, आणि हे सगळं वर्णन करतो. आणि हा ऑक्झिंग्टन पुढे असं लिहितो की मी शिवाजी महाराजांना अंगठी दाखवली, म्हणजे माझ्यासोबत नारायण शेणवी होता आणि आम्ही शिवाजी महाराजांना अभिवादन केलं. ती अंगठी देण्यासाठी मी शिवाजी महाराजांनी स्वतःहून आम्हाला जवळ बोलवलं. ती अंगठी देऊन मी पुन्हा त्यांना अभिवादन केलं आणि तिथून जाताना मी त्यांच्या सिंहासनावरती शिवाजी महाराजांच्या एक नजर टाकली. तेव्हा मला असं दिसलं की सिंहासनाला 2 पाय आहेत आणि त्याला दोन्हीकडे राजचिन्ह आहेत. त्यासोबतच एक तुला सुद्धा आहे, म्हणजे न्यायाचं प्रतीक असलेली तुला जी असते, ती तुला सुद्धा त्याने पाहिली. आणि ह्यासोबतच एक अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट त्याने लिहून ठेवली की रायगडावरती हत्ती होते, ह्याचा उल्लेख मला वाटतं ऑक्झिंग्टन करतो आणि तो त्याचं आश्चर्य व्यक्त करतो की रायगडासारखा अतिशय अभेद्य किल्ला आणि तो चढायला सुद्धा इतका अवघड, मग इथं हत्ती कसे काय आले, याचं तो आश्चर्य करतो या सगळ्या गोष्टींचं. तर असा हा हेनरी ऑक्झिंग्टन शिवराज्याभिषेकाचा साक्षीदार आहे हा, आणि परकीयांच्या दृष्टिकोनातून म्हणजे हा इंग्रज अधिकारी आहे आणि शिवाजी महाराजांबद्दल बऱ्याचशा वाटाघाटी यांनी पुढे केलेल्या आहेत, बरेचसे करार वगैरे केलेले आहेत. तर तुम्हाला ते विस्तृतपणे वाचायला सुद्धा मिळतील. आता आणखी एका अवलियाची तुम्हाला ओळख करून देतो. अनेकांना लाईव्ह पाहणाऱ्यांना हा माहित असेल. तो उजव्या बाजूला त्याचं चित्र आहे. हा निकोलाओ मानुची. हा इटलीचा अवलिया आणि हा खरं तर अतिशय विचित्र माणूस म्हणायला लागेल मला ह्याला. कारण एकतर हा भारतात आला, त्यानंतर जेव्हापासून भारतात आला त्याच्या मृत्यूपर्यंत तो जवळपास 65 वर्ष भारतातच होता.
साधारण 14व्या वर्षी तो भारताकडे यायला निघाला. म्हणजे विनायस नावाचं शहर आहे, तिथून तो एका जहाजात बसला. जहाजात बसताना त्याला खरं तर माहित नव्हतं की तो नक्की कुठं जाणार आहे. आणि तो एका ठिकाणी दडून बसला, कारण कुठलेतरी जहाजावरचे अधिकारी त्याला पकडतील आणि जहाजावर काढतील. जहाज जसं समुद्रात गेलं तसा हा समोर गेला कॅप्टनच्या, आणि म्हणाला की मला झोप लागली जहाजावरती आल्यावरती, मला माहित नाही आता काय. तर असं त्याने नाटक केलं. हे नाटक करूनच तो पुढं हिंदुस्थानात आला, पुढं आला. आणि हा पुढं औरंगजेबाचा जो भाऊ आहे दारा शिकोह, तर ह्याच्या पदरी त्याने नोकरी केली. पुढं तुम्हाला माहित असेल की औरंगजेबाने त्याच्या या सख्या भावाला दारा शिकोहला मारून टाकलं, त्याची हत्या केली. आणि त्याच्यानंतर अर्थातच दारा शिकोह त्याला चांगला पगार देत होता बरं का. सुरुवातीला 150 पॅगोड काहीतरी, आणि त्यानंतर 300 पॅगोडे असं काहीतरी ते उल्लेख आहे. तर त्यानंतर औरंगजेबाने सुद्धा याला नोकरीत ठेवला, आणि दिवसाला 5 नाणी तो देत होता ह्याला, मानुचीला. हा मानुची शिवाजी महाराजांच्या चरित्रासाठी यासाठी महत्वाचा आहे की मी मगाशी एक उल्लेख केला पुरंदरच्या तहाचा. तर ह्या पुरंदरच्या तहात हा समक्ष उपलब्ध म्हणजे अवेलेबल असलेला हा मानुची आहे. आणि मी जे जे सगळ्यांची तुम्हाला ओळख करून दिली त्याच्यामध्ये मी हेनरी ऑक्झिंग्टन आणि मानुची ह्या दोघांनी शिवाजी महाराजांना समक्ष पाहिलंय. त्याच्यामुळं मानुची अतिशय महत्वाचा आहे. त्याचं असं झालं की हा मिर्झा राजा सोबत दक्षिणेत आला, आणि तुम्हाला माहिती आहे की पुरंदरचा तह झाला. त्यावेळेस शिवाजी महाराज जेव्हा भेटायला आले मिर्झा राजाच्या तंबूमध्ये, तेव्हा हा तिथंच बसला होता. ह्यानी मिर्झा राजाला आणि त्याच्या मुलाला अं, पत्ते खेळायला शिकवलं होतं. आणि त्यांनी असं असं पण सांगितलं की शिवाजी महाराजांना पण त्यांनी गंजिफा खेळ सांगितला वगैरे त्यांच्यासोबत. त्याचं असं झालं की मानूची आतमध्ये मिर्झा राजासोबत बसला होता. शिवाजी महाराज आले, आणि त्यांनी ह्या मिर्झा राजाला विचारलं की हा कोण माणूस आहे, फिरंगी दिसतोय हा तर. तर त्याच्यावरती मिर्झा राजे म्हणाला की हा एक फिरंगी राजा आहे. आणि त्यावरती शिवाजी महाराज म्हणाले की हे सगळं त्यांनी त्याच्या त्याच्या सगळ्या पुस्तकात लिहून ठेवलं बरं का. स्टोरी ऑफ द मोगूर नावाचं पुस्तक आहे. असे होते मोगल नावाचं, मला वाटतं त्याचा मराठी अनुवाद सुद्धा उपलब्ध आहे. तर त्यांनी असं लिहिलं की शिवाजी महाराजांनी मिर्झा राजाला विचारलं की हा कोण मनुष्य आहे फिरंगी. तर शिवाजी महाराजांना सांगितलं मिर्झा राजाने कोण आहे म्हणून. तर त्याच्यावरती शिवाजी महाराज म्हणाले की आमच्याकडे सुद्धा बरेचसे फिरंग कामाला ठेवलेले आहेत. तर असं त्यांनी उल्लेख केलेला आहे मानुचीने. तर एकूणच शिवाजी महाराजांची जिज्ञासू वृत्ती काय असावी ह्या मिर्झा राजाने अजून एक उल्लेख केलाय. तो मानुचीला असं म्हणजे शिवाजी महाराज मानुचीला असं विचारतात की तुमचे युरोपियन राजे नक्की कसे वागतात, त्यांची राहणी कशी आहे. तर याच्यावरती अर्थातच हा मानुची इटलीवरून आला होता, आणि तो अर्थातच इटलीच्या राजांची वगैरेंची सगळ्यांची स्तुती करणारच होता. त्यांनी तशी ती स्तुती केली. ह्याच्यातला अजून एक शिवाजी महाराजांच्या रिलेटेड नाही, पण एक असा इंटरेस्टिंग उल्लेख आहे हा मानुची करतो की तो सुरतेला एकदा गेला हा मानुची, आणि तिथं सगळे लोक रस्त्यावरती रक्त ओकत आहेत असं त्यांनी पाहिलं. तो अतिशय घाबरून गेला, आणि त्याला विचित्र वाटला हे सगळं रक्त ओकतात आहेत लोक ते बघून. आणि त्यानंतर थोड्या वेळाने त्याला कळलं की या लोकांनी काहीतरी खाऊचं पान खाल्लंय, आणि त्याच्या विड्यामुळं ते तोंडामध्ये सगळं लाल लाल झालंय, आणि त्याच्या पिचकाऱ्या लोक थुंकत होते रस्त्यावरती, अशी त्यांनी नोंद करून ठेवली. त्यांनी हे पान खाल्लं, पण त्याला काही ते आवडलं नाही. त्याला असा शॉक वगैरे बसला त्याच्यानंतर. तर ह्या माणूसही खूप इंटरेस्टिंग आहे. असे होते मोगल नावाचं पुस्तक आहे मराठी. त्याच्यामध्ये माणूचीनी जे जे काही वर्णन करून ठेवलंय त्याच्याबद्दल तुम्हाला वाचायला मिळेल. तर या व्याख्यानाच्या आता शेवटच्या उत्तरार्धात आता येतो, की तुम्हाला मी कॉस्मो द गार्डा काय सांगतोय हे सांगितलं, तेव्हनो दाखवला, त्यानंतर हेनरी ऑक्झिंग्टन असेल, त्यानंतर मानुची असेल, असे अनेक परकीय लोकांनी शिवाजी महाराजांकडे कसं पाहिलं हे सांगितलं. पण शिवाजी महाराजांना पाहिलं म्हणजे दृष्टिकोनातनं दाखवलं मी तुम्हाला लिखाणातनं. पण काही परकीयांनी शिवाजी महाराजांची चित्र सुद्धा काढली. त्याच्यामुळे दृष्टिकोन म्हणजे आपण या आजच्या विषयाचा शब्दशः अर्थ घेतला तर ही समोर 4 चित्र आहेत. मी काही सिलेक्टिव्ह चित्र घेतली, याहून अधिक वेगवेगळी चित्र आहेत, पण ती उत्तरकालीन आहेत. मी काही समकालीन किंवा शिवाजी महाराजांच्या शेवटच्या काळातली ही चित्र आहेत. तर त्यातलं पहिलं आहे ते गोवळकोंडाचे चित्र आहे, हे आता ब्रिटिश म्युझियम मध्ये उपलब्ध आहे. या चित्राचा काळ आहे 1680 ते 85, म्हणजे अर्थात शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या जवळपासचा काळ आहे हा. आणि तेव्हाचं हे चित्र आहे, हे ब्रिटिश लायब्ररीमध्ये आता उपलब्ध आहे. तर शिवाजी महाराज कसे दिसत असावेत, एकूणच त्यांचा पेहराव कसा असायचा, हे या चित्रातनं आपल्याला कळतं. अर्थातच ही परकीय लोकांची जिज्ञासू वृत्ती आहे, त्याच्यामुळे हे तुम्हाला सगळं डिटेलिंग आता पाहायला मिळतंय. यासोबतच मी आता ज्या मानुचीचा उल्लेख केला, तर ह्या मानुचीने स्वतःकडे एक कलेक्शन केलं. म्हणजे काही राजांची चित्र त्यांनी काढून घेतली. त्यातलं हे एक चित्र आहे शिवाजी महाराजांचं. ह्याचा खरं तर काळ मी आता इथं 1672 लिहिलाय, पण कदाचित तो 1684च्या आसपासचा असावा काळ हा. कारण तो असं लिहितो की मुघलांच्या नोकरीत सोडून गेल्यानंतर
त्याच्या आसपासच्या काळात मी ही सगळी चित्र जमवली, काढून घेतली. तर कदाचित हे मीर मोहम्मदने काढलेलं चित्र आहे. पण मला वाटतं काही नवीन नवीन संशोधन आता होतंय याच्यावरती. त्याच्यामुळे लवकरच याच्याबद्दल आपल्याला क्लॅरिटी कळेल. पुढचं चित्र आहे ते पुन्हा एकदा गोवळकोंड्याचं चित्र आहे. 1675 साली म्हणजे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतरचं काढलेलं चित्र आहे. हे मुंबईमधल्या छत्रपती महाराज जे संग्रहालय आहे, म्युझियम आहे, तिथे हे उपलब्ध आहे चित्र. शेवटचं जे चित्र आहे ते रिक्स म्युझियम मधले. माझ्या माहितीनुसार शिवाजी महाराजांचं हे कदाचित पहिलं चित्र असावं असं आपल्याला दिसतं. तर परकीयांच्या दृष्टिकोनातून म्हणजे शब्दशः अर्थ घेताना आपल्याला दृष्टिकोनातून शिवाजी महाराज समक्ष आपल्याला दिसतातच. शिवाजी महाराजांच्या गुणांबद्दल लिहून ठेवलेले या सगळ्या लोकांनी. पण शिवाजी महाराज दिसायला कसे होते ना, हे सुद्धा आपल्याला ह्या लोकांमुळे कळतं. तर आता मी आता कसं होतं की आपल्याला खूप काय वाचायचं असतं. मी जसं सांगितलं की आपल्याला इंटरनेटवरती तर सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत, पण त्या सगळ्याच नाही आहेत. अर्थात इंटरनेटवरच्या एखादी गोष्ट तुम्हाला वाचायला मिळाली, तर त्याचा नक्की संदर्भ काय आहे, हे मी सुरुवातीलाच सांगितलं की नक्की पडताळून पाहायला हवा. तर आजचा जो आपला विषय होता आणि ह्याच्यामध्ये जी काही मंडळी मी तुम्हाला दाखवली, तर ह्यांच्याबद्दल विस्तृत काय वाचावं हा अर्थातच तुम्ही आता सगळेजण हा लाईव्ह पाहताय, त्या सगळ्यांना एक उत्सुकता लागली असेल की एकूणच नक्की काय वाचावं हा प्रश्न पडतो. अगदी शिवचरित्र कुठला वाचावा असाही प्रश्न पडतो. पण मी स्पेसिफिकली काही पुस्तकांची तुम्हाला इथं उदाहरणं देतो. तुम्ही हवं तर नोंद करून ठेवा या पुस्तकांची आणि तुम्हाला शक्य असेल तर ही पुस्तकं विकत घ्या आणि नक्की वाचा. त्याच्यामध्ये पहिला नंबर लागतो तो फॉरेन बायोग्राफीज ऑफ शिवाजी. तर सुरेंद्रनाथ सेन हे एक खूप मोठे इतिहासकार होऊन गेले. बंगालचे इतिहासकार. पण त्यांना मराठ्यांच्या इतिहासाबद्दल खूप उत्सुकता होती आणि त्यांनी ह्या फॉरेन बायोग्राफीज ऑफ शिवाजीमध्ये आता मी जी सगळी मंडळी तुम्हाला सांगितली, त्यातल्या अनेक मंडळींची ओळख त्यांनी जे काही शिवाजी महाराजांबद्दल लिहून ठेवलंय, त्याचा एक विस्तृत आढावा त्यांनी शब्दशः त्याचं ट्रान्सलेशन केलं आणि ते छापलं. तर मला वाटतं की हा संदर्भ ग्रंथ नसून साधन ग्रंथ आहे आणि फॉरेन बायोग्राफी ऑफ शिवाजीला खूप महत्व आहे. रिसेंटलीच मी त्याचा मराठी अनुवाद केलाय. त्याची खाली इमेज पाहताय तुम्ही. तर हे एक पुस्तक मराठीमध्ये आता उपलब्ध झालेलं आहे. bookvishwa.com वरती जर का तुम्ही गेलात, तर तुम्हाला हे विकत घेता येईल. ह्याचा अनुवाद मी आता रिसेंटली केला. साधारण वर्षभर या पुस्तकावर मी काम करत होतो. सुरुवातीपासूनच निनाद काकांमुळं मला या विषयात गोडी होतीच. यासोबतच काही म्हणजे 20 वर्षांपूर्वी म्हणू आपण, तर राव्य जोशी नावाचे एक लेखक होऊन गेले. त्यांनी परकीयांच्या दृष्टीतून शिवाजी या नावाचं एक पुस्तक लिहिलं. अर्थातच हे पुस्तक आता दुर्मिळ झालंय. आता शक्यतो ते मिळणार नाही. पण एखाद्या ग्रंथालयात तुम्हाला मिळालं, तर हे नक्की वाचा. यासोबतच मी फारसं ज्या 2 गोष्टींमध्ये गेलो नाही, ते म्हणजे इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजी आणि डच रेकॉर्ड्स. ह्याच्याबद्दल मी या व्याख्यानात फार काही बोललो नाही, कारण वेळेची थोडीशी मर्यादा होती. तर इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजी नावाचे 2 खंड आहेत आणि या 2 खंडांमध्ये इंग्रजांनी शिवाजी महाराजांच्या चरित्राचा खूप डिटेल्ड आढावा घेतलेला आहे. हा जो काही पत्रव्यवहार शिवाजी महाराजांसोबत चालत असे किंवा त्यांचा इंटरनल चालत असे, ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं नाव येतं, उल्लेख येतो. अशा सगळ्या पत्रांचं कलेक्शन हे मला वाटतं परांजपेंनी करून ठेवलं. या परांजपेंनी खूप यासाठी कष्ट घेतलेत. तर इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजी मला वाटतं ही archives.org या साईटवर तुम्हाला हे पुस्तक मिळेल. याची हार्ड कॉपी सुद्धा कदाचित तुम्हाला इंटरनेटवरती मिळून जाईल. त्यामुळे नक्कीच हे पुस्तक वाचा. अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजी. यासोबतच गुरुवर्य गजानन भास्कर मेंदळे ज्यांनी खूप अतिशय उत्कृष्ट असं शिवचरित्र लिहिलं. त्यांच्या शिवचरित्राच्या दुसऱ्या खंडामध्ये या परकीय साधनांची एकूणच चर्चा आली आहे. त्यांनी ट्रॅव्हलिंग किंवा ह्या गोर्डा यांबद्दल खूप विस्तृत विश्लेषण केलेलं आहे आणि तेही खूप वाचण्यासारखं आहे. कारण मेंदळे सरांचा खूप चांगला अनुभव आहे शिवचरित्रावरती. त्याच्यामुळं त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक गोष्टीला खूप जास्त महत्त्व आहे. तर मेंदळ्यांनी लिहिलेले हे शिवचरित्र असेल. यानंतर शेवटी मी जसं म्हणालो, की इंग्लिश रेकॉर्ड्स जसे आहेत, तसे आपल्याकडे डच रेकॉर्ड्स सुद्धा आहेत आणि या डच रेकॉर्ड्सवरती बाळकृष्ण यांनी खूप मोठं काम केलं. तर ह्याच्याबद्दलचे खूप विस्तृत आढावा त्यांनी शिवचरित्राच्या निमित्तानं या शिवाजी द ग्रेट नावाच्या पुस्तकात घेतला. तर हे पुस्तक मला वाटतं आता नुकतंच एक प्रकाशक मराठीमध्ये सुद्धा घेऊन येत आहेत. ह्याचे मला वाटतं 4 खंड आहेत आणि हे 4 खंड आता कदाचित मराठीमध्ये सुद्धा उपलब्ध होत आहेत लवकरच. तर ही 6 पुस्तकं मी तुम्हाला नक्कीच रेकमेंड करेन. आता आपण आपल्या प्रश्न उत्तरांना सुरुवात करूया. रोहित दादा, पहिला प्रश्न आहे, समकालीन परदेशी फिरस्ती लोकांच्या वर्णनात महाराजांच्या परकीय देशांशी समुद्रावर होणारा व्यापाराबद्दल काही उल्लेख आला आहे का? मी आज तुम्हाला ह्या सगळ्या लोकांनी जी काही वर्णन केली ह्याच्यामध्ये ॲबेकारे आरमाराचा उल्लेख करतो.
यासोबतच तेवेनोनी समुद्रावरती सत्ता आहे. पण माझ्या माहिती पण आज मी ज्यांची तुम्हाला ओळख करून दिली त्याच्यामध्ये व्यापाराचा असा फारसा उल्लेख दिसत नाही. त्यासाठी तुम्हाला डच कागदपत्र पाहता येतात. आमचे एक मित्र आहेत इतिहास अभ्यासक निखिल बेल्लारीकर, त्यांनी याच्यावरती अभ्यास केलाय. तर ते त्याच्यावरती जास्त भाष्य करू शकतील. व्यापार अर्थातच होता इराण आणि ह्या सगळ्या भागामध्ये शिवाजी महाराज म्हणजे मराठ्यांच्या सत्तेचा. शिवाजी महाराजांच्या काळात फारसे उल्लेख मिळत नाहीत आपल्याला या गोष्टीचे. पण डच कागदपत्रामध्ये जे काही उल्लेख आहेत त्याचा अभ्यास सध्या सुरू आहे आणि मला वाटतं त्यातनं तुम्हाला ही माहिती अधिक मिळेल असं मला वाटतं. ओके, थँक्यू. दुसरा प्रश्न आहे, डचांच्या कागदपत्रात महाराजांबद्दल काही उल्लेख आहेत का? हो आहेत, म्हणजे भरपूर उल्लेख आहेत. मी जे ज्या पुस्तकाचा अनुवाद केलाय त्याच्यामध्ये शेवटचं प्रकरण हे केवळ डच पत्रांवरतीच आहे. म्हणजे डच जे अप्रकाशित पत्र आहेत ती याच्यामध्ये छापली आहेत आणि ह्यांच्या डचांच्या पत्रांमध्ये एकूणच आपल्याला सुरतेची जी लूट झाली याच्याबद्दलची खूप डिटेल माहिती मिळते. कारण तुम्हाला माहित असेल की सुरतेच्या लुटीच्या वेळेस शिवाजी महाराजांनी डचांना अभय दिलं होतं. म्हणजे त्यांना काही हानी पोहोचवली नव्हती. तर एकूणच डच अधिकारी जे आहेत ते शिवाजी महाराजांच्या सुरतलुटीबद्दल खूप डिटेल लिहितात. अगदीच म्हणजे शिवाजी महाराज लूट करून गेल्यानंतर सुद्धा शिवाजी महाराजांचा दरारा कसा कायम होता हे त्यावेळेसच्या पत्रांमध्ये दिसतं. याशिवाय मी जसं सुरतीचं आता सांगतो म्हणून सांगतो. तुम्ही जर का 1672 म्हणजे 1670ला लूट झाली तर 1670 ते 1672 ची जे इंग्लिश रेकॉर्ड जर का तुम्ही पाहिले तर एकूणच त्या सगळ्या पत्रांमध्ये जवळपास सगळीच पत्र आहेत नाही सुरतेबद्दलची, त्यात एकूणच असं दिसतं आपल्याला की शिवाजी महाराज हे परत सुरतेवरती येणार आहेत, परत सुरतेवरती येणार आहेत. ही भीती तिथल्या लोकांमध्ये बसलेली आणि हे इंग्लिश रेकॉर्ड सोबतच डच रेकॉर्ड्समध्ये सुद्धा आपल्याला खूप ठळकपणे दिसतं आणि शिवाजी महाराजांचा दरारा या सगळ्या पत्रव्यवहारातून दिसतो आपल्याला. ते सावंत. ओके. तिसरा प्रश्न आहे, मध्य आशियातून काही परदेशी शिवकाळात आले होते का? आणि त्यांचे महाराजांबद्दल काही उल्लेख आहेत का? मध्य आशिया, आय डाऊट मध्य आशियातनं कुठले आले असतील तर मी त्याबद्दल थोडंसं बघतो, कारण आत्ता मला कुठले आठवत नाहीयेत. चीनी प्रवासी काही खूप सुरुवातीच्या काळात येऊन गेले ते ह्युएन वगैरे, पण ते शिवाजी महाराजांच्या खूप आधी आहेत. मध्य आशियातले असे कुठले लोक येऊन गेलेत याबद्दल मला आत्ता कल्पना नाहीये, त्याच्यामुळे मी त्यावर भाष्य नाही करणार. ओके. पुढचा प्रश्न आहे, चीन मधून कोणी आलं होतं का शिवकाळात आणि त्यांचे काही संदर्भ आहेत का? ओके, मी जसं सांगितलं की शिवकाळात कुठला चीनी येऊन गेला ह्याचा उल्लेख नाहीये. पण एक ट्रॅव्हर्नियर नावाचा एक परकीय एक येऊन गेला. त्यांनी त्याच्या ट्रॅव्हर्नियरचं खूप शिवकाळाबद्दल खूप त्याचं लिखाण आहे आणि हा जो ट्रॅव्हर्नियर आहे हा असं लिहितो की बंगालच्या भागामध्ये तिकडं एका चीनी माणसाने खानावळ टाकली असा तो उल्लेख आहे. माझे मित्र आहेत एक सत्यन वेलणकर, तर त्यांनी ह्या ट्रॅव्हर्नियरचं सगळं हे प्रवास वर्णन आहे त्याचा अनुवाद करायला घेतलेला आहे. मला वाटतं तो सुद्धा लवकरच तुमच्या सगळ्यांच्या समोर येईल. तर चिनी माणसाचा हा उल्लेख आहे की एक माणूस आहे तो खानावळ चालवता असा तो उल्लेख आहे. इंटरेस्टिंग. तर ह्याशिवाय असं कुठलं चिनी माणूस आला आणि त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल किंवा त्याबद्दल असं लिहिलंय असं माझ्या तरी ऐकिवात नाहीये. पण ट्रॅव्हर्नियर खूप इंटरेस्टिंग माणूस आहे. या आपल्याला वेळ नव्हता ह्याच्यामध्ये, त्याच्यामुळे मी त्याला इन्क्लूड केलं नाही याच्यामध्ये ट्रॅव्हर्नियरला. पण ट्रॅव्हर्नियर बद्दल खूप डिटेल्ड वर्णन आपल्याला त्यांनी केलेली पाहायला मिळतं. म्हणजे हा असा माणूस आहे की हा अनेकदा आला भारतामध्ये, पण त्यांनी ताजमहलचं बांधकाम सुरू होताना आणि संपताना सुद्धा पाहिलंय. त्यांनी म्हणजे हिंदुस्थानामध्ये सती प्रथा होती तुम्हाला माहिती आहे. ते एक बाई सती जाताना त्यांनी डोळ्यासमोर पाहिलंय. तर असे खूप डिटेल वर्णन हा ट्रॅव्हर्नियर करतो. त्यातलाच हा चिनी माणसाचा उल्लेख मला आता आठवतोय, तो मी तुम्हाला सांगितला. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, परकीयांनी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचं प्रत्यक्षदर्शी वर्णन कसं केलं आहे? अच्छा, तसं मला वाटतं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की शिवाजी महाराज उंचीने कमी आहेत. मला वाटतं हे तेवेनो आपण म्हणू त्याला. त्या तेवेनोनी वर्णन केलेलं आपल्याला सापडतं. याशिवाय कॅरेने सुद्धा त्याच्या गुणांची समक्ष कसे दिसत होते ह्यासाठी मी तुम्हाला 4 चित्र दाखवली. ती पेंटिंग्स दाखवली. त्यातनं तर आपल्याला पूर्ण त्यांची चेहरापट्टी वगैरे सगळं कळतंच. पण तेवेनोने असं लिहून ठेवलं, मी तुम्हाला सांगितलं व्याख्यानात की उंची कमी आहे महाराजांची, गहूवर्ण आहे, पण त्यांचे डोळे तीक्ष्ण आहेत. मला वाटतं की असेच प्रकारचे उल्लेख आग्रा भेटीच्या वेळेस त्या मुसलमानांनी म्हणजे मुघल डॉक्युमेंट्समध्ये सुद्धा लिहून ठेवलेले आहेत. तर
हे परक्यांनी लिहून ठेवलेले काही उल्लेख आहेत. मी जसं म्हणलं की फक्त मनुची आणि हेनरी ऑक्झिंटन या दोघांनीच शिवाजी महाराजांना समक्ष पाहिलंय. त्याच्यामुळं ह्या दोघांनी थोडंफार लिहून ठेवलं, पण तेवेनूंनी साधारण त्यांची चेहरापट्टी किंवा कसे दिसायला होते तेवेनूंनी सांगितलेले. येस अवंती. ओके. अजून एक प्रश्न आहे. इंग्रजांच्या फॅक्टरी रेकॉर्ड्स मध्ये कसं वर्णन आलंय महाराजांचं? इंग्लिश फॅक्टरी रेकॉर्ड्स मध्ये खरं तर जवळपास 1200-1500 पत्र आहेत. ह्यातली बरीचशी पत्र मी वाचली आहेत, पण एकूणच शिवाजी महाराजांचा दरारा होता इतकंच कळतं. मला असं शिवाजी महाराजांचं शारीरिक वर्णन केलेलं पत्र मी आतापर्यंत वाचलं नाहीये खरं तर. पण इंग्लिश फॅक्टरी रेकॉर्ड्स मध्ये शिवाजी महाराजांचं एक हुंडी प्रकरण येतं, ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचे गुण काय आहेत ना, किंवा इंग्रजांना कसा शह द्यायचा. शिवाजी महाराजांनी खरं तर सुरुवातीच्या काळातच इंग्रजांच्या नक्की मनसुबे काय आहेत हे ओळखले होते. ते फक्त व्यापार करायला आले नाहीयेत, असं एक पत्र मिळतं आपल्याला. तर त्यांना माहिती होतं की हे इंग्रज पुढे जाऊन राज्य वगैरे करायचं यांची मनीषा आहे, ही शिवाजी महाराजांनी सुरुवातीच्याच काळात ओळखली होती. खरं तर हे जे इंग्रज आहेत ना, तर ह्यांनी एक दुभाषा ठेवला होता. म्हणजे तो मराठीचं इंग्लिश आणि इंग्लिशचं मराठी असं ट्रान्सलेट करून या लोकांपर्यंत पोहोचवायचा. हा नारायण शेनवी होता आणि हा सुद्धा शिवाजी महाराजांना भेटलाय अनेकदा. तर एकूणच शिवाजी महाराजांचे इंग्रज अधिकाऱ्यांचे खूप शह-प्रतिशह झालेले आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांनी इंग्रजांची वखार लुटली, पण त्यांना काही पैसे देऊ केले नाहीत. अतिशय म्हणजे त्यांना खूप कमी पैसे दिले. त्यांचं जेवढं काही नुकसान झालं होतं, त्याचा मोबदला त्यांना काही मिळाला नाही. हे इंग्रज मागायला गेले होते खरं तर. तर त्यावेळेसची वर्णन आहेत, की शिवाजी महाराज हे काही आमच्यासोबत चांगले वागत नाहीत आणि एकूणच ह्या सगळ्या हुंडीचं एक प्रकरण आहे, पण ते खूप विस्तृत प्रकरण आहे. मी ते मला नंतर सांगेन कधीतरी, किंवा एखादी पोस्ट टाकेन मी इतिहासाच्या पाऊलखुणा नावाच्या समूहावरती. एक समूह आहे जिथे फक्त असं संदर्भ चर्चा चालते. तर ही हुंडीच्या प्रकरणात सुद्धा असं कळतं आपल्याला, की नाही, हे इंग्रज खूप वैतागलेत आता शिवाजी महाराजांना. शिवाजी महाराजांकडनं काही पैसे येणं बाकी होतं खरं तर, आणि पण हे पैसे काही केल्या मिळत नव्हते. अगदी मग ह्या सगळ्या इंग्रजांनी तगादा लावला, की नाही नाही, तुम्ही आम्हाला हे पैसे द्या द्या द्या. मग शेवटी ते हुंडी लिहून दिली. ती हुंडी काय शिवाजी महाराजांनी ती सोनं देतो आधी सांगितलं, मग नाही म्हणले चांदी देतो. मग ती चांदी सुद्धा शिवाजी महाराजांचा स्वतःचा एक भाव ठरवला शिवाजी महाराजांनी, आणि चांदी अतिशय स्वस्त दरात आहे असं त्यांनी सांगितलं, आणि तुम्हाला एवढी चांदी मी देतो असं करून ते सगळं प्रकरण मिटवलं. तर इंग्रजांना एकूणच खूप त्रास दिलाय शिवाजी महाराजांनी, आणि अर्थातच त्यांची मनीषा काय होती हे शिवाजी महाराजांना आधी कळाल्यामुळं खूप सावधानतेनं त्यांच्याशी सगळे संबंध आलेले आहेत. पण इंग्लिश फॅक्टरी रेकॉर्ड्स मध्ये शिवाजी महाराजांची खूप सारी पत्र आहेत. जवळपास 1000 एक पत्र असतील ती. तर त्याचं मराठी सार म्हणू आपण त्याला, की एक शिवकालीन पत्रसार संग्रह नावाचा एक मराठी डॉक्युमेंट आहे किंवा एक पुस्तक आहे. त्याचे 3 खंड आहेत माझ्या माहितीप्रमाणे. तर ह्या 3 खंडांमध्ये ह्या इंग्लिश फॅक्टरी रेकॉर्ड्स मधले बरेचसे डॉक्युमेंट्स मराठीमध्ये सार स्वरूपात ट्रान्सलेट करून ठेवलेत, आणि हे वाचले तर तुम्हाला खूप इंटरेस्टिंग गोष्टी कळतील, की शिवाजी महाराज हे कसे हिंदूपती आहेत किंवा वगैरे असे खूप इंटरेस्टिंग उल्लेख मिळतात. तर शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाविषयी खूप माहिती मिळते, नॉट ॲज अ शारीरिक स्वरूपात ते कसे दिसत होते. तर येस अवंती, हे सगळं उत्तर आहे. आय होप तुम्हाला उत्तर मिळालं असेल यातून. येस, नक्कीच. दादा, शेवटचा प्रश्न अर्थातच, तुमचं परकीयांच्या दृष्टीतून शिवाजी महाराज हे पुस्तक कुठे मिळेल? आणि पुढचं म्हणजे तुम्ही आता अजून काही लेखन करताय का, किंवा काय असेल पुढचं, तर याच्याबद्दल थोडा उल्लेख करू शकाल का? ओके, पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की परकीयांच्या दृष्टिकोनातून शिवाजी महाराज हे खरं तर मराठी अनुवाद मी केला. सुरेंद्रनाथ सेन हे त्याचे मूळ लेखक, आणि साधारण 1920-22 साली त्यांनी या पुस्तकावरती काम केलं. माझ्या माहितीप्रमाणे 1924 साली हे पुस्तक आलं. तर जवळपास 100 वर्षांचा कालखंड उलटून गेलाय, आणि त्याचा कुठेतरी मराठी अनुवाद व्हावा अशी माझी इच्छा होती. साधारण 4 वर्षापूर्वीपासूनच माझ्या डोक्यात 2 विषय होते. एक म्हणजे जसं आता आपण म्हणलो की फॅक्टरी रेकॉर्ड्स इंग्लिश ह्याचा मराठी अनुवाद करावा, आणि त्यानंतर फॉरेन बायोग्राफीज ऑफ शिवाजी या पुस्तकाचा एक अनुवाद करावा. त्यातला हा फॉरेन बायोग्राफीजचा अनुवाद नुकताच गेल्या महिन्यामध्ये प्रकाशित झाला. तो तुम्हाला मी काही कमेंटमध्ये मी नंतर फोन नंबर देईनच प्रकाशकांचा. पण सध्या bookvishwa.com या साईटवर तुम्हाला हे पुस्तक विकत घेता येईल.